भक्ती त्या स्तरावर आपण सध्या आहोत. आणि दुसरी लाट म्हणजे साधना भक्ती, ज्यात दोन प्रकार आहेत: वैदी साधना भक्ती आणि रागानुगा साधना भक्ती. वैदी साधना भक्तीमध्ये भक्तीचे 64 अंग आहेत. त्यात विधिविधानांचे पालन आणि 64 पैकी कोणत्याही एका अंगाचे पालन करून भक्ती प्राप्त होते. पण 64 अंगाचे पालन करणे गरजेचे आहे. परत आपण वर्णाश्रम, ज्ञान, वैराग्य यांचा कुठेही भक्ती रसामृत सिंधूमध्ये उल्लेख केलेला नाही, हे पण पाहिलं. आणि त्याच्यानंतर वैदी साधना भक्ती आणि परत रागानुगा भक्ती. आणि रागानुगा भक्तीमध्ये कामानुगा भक्ती आणि संबंधानुगा भक्ती हे प्रकार येत आहेत. कामानुगा भक्तीमध्ये गोपींच्या चरणांचे पालन होते आणि संबंधानुगा भक्तीमध्ये वासींच्या चरणांचे पालन होते. हम्म. तिसरी लाट भावभक्ती, ज्यात आपण भरत महाराजांचं एक्झाम्पल पाहिलं होतं. आणि नंतर वैदी साधना भक्ती किंवा रागानुगा भक्तीद्वारेही भावभक्ती प्राप्त होऊ शकते. आणि परत भावभक्तीचे आपण प्रकार पाहिले. यात 9 विशेष गुणांची चर्चा करण्यात आली आहे. हम्म. त्यात शांती, कोणत्याही प्रकारे व्यर्थ वेळ न घालणे, विरक्ती, मानशून्यता, आशाबंध, नामामध्ये रस, गुणकथांमध्ये आसक्ती, धामामध्ये आसक्ती आणि विरक्ती. परत चौथी लाट पाहिली, त्यामध्ये प्रेम भक्ती म्हणजे भक्तिमय सेवा. त्यात दोन प्रकार आहेत: भावोत्तह आणि प्रसादोत्तह. त्याच्या 8 पायऱ्या आहेत: श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, आसक्ती, रुची, भाव आणि प्रेम. आणि त्यात परत उत्तम भक्तीच्या 6 विशेष गुणांची चर्चा झाली आहे. उत्तम भक्तीचे प्रकार पाहिले: साधना, भाव आणि प्रेम भक्ती. रागानुगा, रागात्मिका, वैधी साधना भक्तीवर जास्त चर्चा करण्यात आली आहे. परत भावभक्ती प्रकार: रतिभास म्हणजे सहजिया, फक्त रसांच्या मागे लागणारे. परत तत्व पाहिलं, शुद्ध भक्तीची लक्षणे, उत्तम भक्तीचे पण आणि उत्तम भक्ती म्हणजे काय, अन्य अभिलाषिता शून्य, ज्ञान कर्म विभागशः, ह्या श्लोकावर चर्चा केली होती. आणि परत शुद्ध भक्तीचे 6 लक्षणे पाहिली: क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष लघुता कृत, सुदुर्लभा, सांद्रानंद विशेषात्मा आणि कृष्णाकर्षिणी. परत प्रारब्ध स्थिती, अप्रारब्ध स्थिती, संचित, परिपक्व पाप, अपरिपक्व पाप, क्लेशाग्नीचे कारणे, अविद्या, पापबीज, पापकर्म, क्लेश. परत कुठल्याही भौतिक सुखाच्या इच्छेपासून केवळ क्लेशच प्राप्त होतो, हे पाहिलं. भक्तीद्वारे पापबीज जळतात. पापाचे 4 प्रकार पाहिले: पूर्णपणे परिपक्व न झालेले, परिणाम म्हणजे बीज रूपात आहे, परिणाम परिपूर्ण परिपक्व, आणि परिणाम जवळजवळ परिपक्व झालेला आहे. एवढं पाहिला. हम्म. त्याच्यानंतर मला वाटतं माझा एक मिस झाला क्लास. अजून कोणाला आठवतंय? माताजींनी समरी सांगितली पूर्णपणे आपल्याला. अजून काही कोणाला ऍड करायचंय? सुखाचे श्रील रूप गोस्वामींनी सुखाचे आनंदाचे 3 प्रकारात विभाजन केले आहे. हम्म. भौतिक उपभोगाद्वारा मिळणारा आनंद, परत स्वतःला परम ब्रह्माशी एकरूप समजून होणारा आनंद, आणि कृष्ण भावनेमध्ये मिळणारा आनंद. बरोबर. यापैकी तिसरा हा सर्वोच्च आनंद आहे. नंतर आपण वेगवेगळ्या सिद्धीबद्दल थोडं डिस्कस केले. बरोबर. अनिमा, लघु, लघिमा, प्राप्तिसिद्धी, ईशिता, वशिता, प्राकाम्य आणि महिमा. अनिमामध्ये अत्यंत सूक्ष्म होण्याची सिद्धी. लघिमा म्हणजे आपण कोणत्याही ग्रहावर जाऊ शकतो. प्राप्तिसिद्धीमध्ये आपला हात कोठेही नेऊन ती वस्तू प्राप्त करू शकतो. ईशिता म्हणजे आपण आपल्या मनाच्या इच्छेनुसार कोणताही ग्रह बनवू शकतो किंवा नष्ट करू शकतो. त्याच्याबद्दल एक एक्झाम्पल दिलं होतं. वशिता कोणालाही आपल्या नियंत्रणात आणू शकतो. प्राकाम्य, हवी ती वस्तू आपण प्राप्त करू शकतो. काम वसाहिता सिद्धी म्हणजे निसर्ग नियमांचे उल्लंघन करून अशक्यप्राय असे चमत्कार करू शकणे. आणि महिमा शेवटची, हलका, हवेपेक्षा हलका होऊन, तेवढंच लिहिलंय. ठीक आहे, छान. अजून काय आठवतंय कोणाला? ऑनलाईन बघतापैकी कोणाला काय सांगायचंय? आठवतंय काय ऑनलाईन बघताना काही सांगायचंय? तशी बऱ्यापैकी आपली चर्चा झालेली आहे आतापर्यंत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहिलं भक्ती रस अमृत सिंधू हा ग्रंथ जो आहे याचं नाव आहे भक्ती. भक्ती म्हणजे भगवंतांच्या प्रती जी प्रेममय सेवा. रस या सेवा करता केल्यानंतर जो रस प्राप्त होतो
आणि तो रस जो आहे हा अमृता समान आहे. जे भौतिक जगतात अमृत मिळतं त्यानंतर त्यामुळे व्यक्तीला अमरत्व प्राप्त होतं, म्हणजे काही कालावधीसाठी त्याला ते शरीर प्राप्त होतं. मग ते कालावधी जो आहे हा अनंत काळासाठी सारखा वाटतो, पण तो तसा नसतो. पण हे भक्ती रसाचं जे अमृत आहे, भक्तीच्या रसाचं जे अमृत पान केल्यानंतर व्यक्तीला अनंत काळासाठी, निरंतर सनातन काळासाठी जे आहे हे सुख प्राप्त होणार आहे. सुख, त्याला तो आनंद प्राप्त होणार आहे. आणि हे कसं आहे, हा ग्रंथ जो आहे हा भक्ती रस अमृताचा सिंधू आहे, मोठा सागर आहे. तर ह्या भक्ती रस अमृताच्या सिंधूमध्ये, सागरामध्ये आपल्याला पूर्णपणे डुबून जायचंय. हे करत असताना आपल्याला काही महत्वाचं जे तत्व आहे ते तत्व समजून सांगण्याचा प्रयत्न इथे रूप गोस्वामी पादांनी केलाय. हे तत्व समजून सांगताना श्री रूप गोस्वामी पाद जे आहेत हे वेगवेगळ्या ग्रंथांमधून वेगवेगळे जे महत्वाचे जे कोटेशन्स आहेत, महत्वाचे जे श्लोक आहेत, त्या श्लोकांवरती चर्चा करतायत. विशेष करून श्रीमद भागवतातून भरपूर चर्चा झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही पुराणातून आणि काही उपनिषदातून याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. जसं आपण पाहिलं 4 प्रकार आहेत भक्तीचे. सामान्य भक्ती, साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. माताजींनी आपल्याला ते 4ही प्रकार जे आहेत हे समजून सांगितले मगाशी. हे समजून घेत असताना आपण सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्यायची की हा भक्ती रसामृत सिंधू याचा मेन ऑब्जेक्ट कोण आहे. याचा मेन ऑब्जेक्ट आहे कृष्ण. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे आहेत हे भक्ती रसामृत सिंधूचे वास्तुनिर्देश आहेत. वस्तुनिर्देश त्यांचं कोण आहे, ते म्हणजे कृष्ण आहेत. आणि त्या कृष्णाचं गुणगान करताना श्रील रूप गोस्वामीपाद सुरुवातीला सांगतायत, अखिल रसामृत मूर्ती ही प्रसन्न परास्पर प्रसम्र रुचि रुधी तारक फलिहा कलित श्यामलितो राधा प्रेयन विधुर जयती. हा श्लोक सांगताना ते सांगतायत की कशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण जे आहेत हे वृंदावनातल्या विशेष करून जे सर्व रस आहेत, आपण रसही पाहिले होते, 5 रस प्रमुख मुख्य आणि 6 गौण रस जे आहेत त्या रसांवरती आपण चर्चा केली होती. कोणी सांगू शकेल 5 मुख्य रस कोणते आहेत? शांतरस, दास्यरस, माधुर्य, वात्सल्य, साख्य. शांतच्या वरती आहे दास्य, त्याच्यावरती साख्य, त्याच्यावरती वात्सल्य आणि त्यावरती माधुर्य. आणि 6 जे आहेत गौण रस ते कोणते आहेत? गोडाकेश्वर आणि माताजींनी त्यावेळेस तुरंत लगेच सांगितले होते ते. हा, करुण रस, विभत्स, हास्यरस. हा प्रश्न विचारणार आहे एक्झाम मध्ये. अर्धाच घ्या, ती खात नाही एवढी. आता तुम्ही खाणार आहे केळी? केळी नको मला. अद्भुत रस. त्यांना म्हणलं अर्धाच घ्या, तिला काय है ना अद्भुत रस. संपाय. रुक्मिणी माताजी तुमचा माईक. माझा रुक्मिणी माताजी तिकडून आवाज आला. तुमचे हे बंद करा. आठवते कोणाला? हास्य हास्य हास्य, करुण, भय, वीर, विभत्स, रौद्र. बेभत्स रस, अद्भुत रस. हम्म, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ह्या सर्व रसांचे जे सागर आहेत त्या सर्व रसांचं जे आस्वादन करतात ते भगवंत श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांची जी सुंदरता जी आहे ती त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्याचबरोबर ते तारक, पलिक अशा वेगवेगळ्या ज्या गोपीज आहेत, त्या प्रमुख त्यांचे भक्त आहेत, त्यांच्यावरती त्यांचं रक्षण करतात आणि त्यांचं पूर्णपणे नियंत्रण त्यांच्यावरती आहे. त्याचबरोबर ते श्यामल आणि ललिता अशा ज्या काही गोपी आहेत ज्या प्रमुख गोपींमध्ये येतात, त्यांच्याबरोबरही ते समानतेने वागतात. आणि त्याचबरोबर ते श्रीमती राधाराणीला सर्वोत्कृष्ट आनंद प्रदान करतात. आणि श्रीमती राधाराणी जी आहे, जी लादिनी शक्ती आहे, जी आनंद प्रदान करणारी शक्ती आहे, ती त्यांना आनंद प्रदान करते. त्याचबरोबर सर्व पाप जे आहेत त्यांचा ते नाश करतात आणि त्याचबरोबर सर्व जीवात्मांना सुद्धा आनंद प्रदान करतात. आणि तो आनंद जो आहे हा सर्वोत्कृष्ट सर्वोच्च आनंद जो आहे
तो आनंद ते प्रदान करतात. आणि त्याचबरोबर ते सर्व गुण आणि सर्व जे गुणगान आहेत त्याच्यात सर्वोत्कृष्ट असे भगवंत आहेत. त्यामुळे या भक्ती रसामृत सिंधूमध्ये वस्तुनिर्देश किंवा प्रमुख ऑब्जेक्टिव्ह जो आहे ते म्हणजे कृष्ण, जे पूर्ण रसामृत अखिल रसामृत मूर्ती आहेत. तर या भक्ती रसामृत सिंधू ग्रंथामध्ये अखिल रसामृत मूर्ती कोण आहेत? ते भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यानंतर आपण पाहिलं कशा प्रकारे श्रीमती राधाराणी जे आहेत या सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेत. गोपीर भरतूर पदकमलयोर दास दास दासानुदास आपण जेव्हा म्हणतो, किंवा आपण जेव्हा राधा गोविंदजींचा प्रणाम मंत्र म्हणतो, काय राधा गोविंदजींचा प्रणाम मंत्र? सुरुवात काय त्याची? दिव्यद वृंदावरण्य कल्पद्रुमादः दारण्य कल्पद्रुमादः श्रीमद रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद राधा श्रील गोविंद देवो प्रेष्ठालिभी सेव्य मानो स्मरामी. अर्थ कोणाला माहिती याचा? विनायक प्रभू. प्रभूजी असं वर्ड टू वर्ड नाही माहिती. वृंदावरण्यामध्ये दिव्यद वृंदावरण्य कल्पद्रुमाद, कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष. दिव्यद वृंदावरण्य कल्पद्रुमाद श्रीमद रत्नागार सिंहासन असतो, सिंहासनावर आरूढ झालेले आहेत ते. सिंहासन असतो श्रीमद राधा श्रील गोविंद देव, म्हणजे जे वृंदावरण्यामध्ये कल्पवृक्षाखाली सिंहासनावर आरूढ झाले आहेत अशा राधाकृष्णांना मी प्रणाम करतो. दिव्याद वृंदारण्य कल्पद्रुमादः, दिव्य जे वृंदावन आहे, जे कल्पवृक्ष आहे, चिंतामणी धाम आहे, अशा चिंतामणी धामामध्ये रत्नसिंहासनावरती जे आरूढ झालेले आहेत असे भगवंत श्रीमद राधा श्रील गोविंद देव, श्री राधा गोविंद देव जे आहेत हे अशा आसनावरती आरूढ झालेले आहेत. श्रीमद राधा श्रील गोविंद प्रेष्ठालिभी सेव्य मानो स्मरामी, यांच्या चरणकमलांचे सेवा करणारे जे सेवक आहेत त्यांची आम्हाला सेवा प्राप्त व्हावी, अशी ती राधा गोविंदजींना प्रार्थना केलेली आहे. तर अशा प्रकारे श्रीमती राधाराणी ज्या आहेत ह्या सर्वोत्कृष्ट भक्त आहेत. आणि अशाच गोपींच्या ज्या ज्या गोपी श्रीमती राधाराणींची सेवा करतात त्यांचं नाव मागच्या श्लोकात आपण पाहिलं, जसं ललिता विशाखाचं नाव येतं, किंवा श्यामला आणि बाकी काही गोपींचं नाव भगवंतांनी त्यात भक्ती रसामृत सिंधूच्या सुरुवातीला जेव्हा अखिल रसामृत मूर्ती याचं समजून सांगताना सांगितलं की कशा रसाचं आस्वादन करतात, त्यांच्या सर्वोत्कृष्ट जे आहे ती श्रीमती राधाराणी आहे. आणि या श्रीमती राधाराणी आणि त्यांचं जे राधाकुंड जे आहे हे भगवंतांना अतिशय प्रिय आहे. त्यानंतर भगवंतांच्या अतिप्रिय काही राण्या आहेत द्वारकेच्या, त्यांच्यामध्ये श्रेष्ठ जे आहे ती श्रीमती श्री रुक्मिणी माता आहे. आणि अशा प्रकारे त्यांचं श्रीमती रुक्मिणी मातांची जी महानता चीफ आहेत, त्याचबरोबर सत्यभामा आणि बाकीच्या ज्या राण्या आहेत त्यांचंही वर्णन करण्यात आलेलं आहे. हे सगळं सांगत असताना भगवंत कशा प्रकारे माधुर्य रस, जो सर्वोत्कृष्ट रस आहे, त्याचं आस्वादन करतात. आणि माधुर्य रस जो आहे हा, जसं आपण पाहिलं की भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाचे अखिल रसामृत मूर्ती किंवा निर्देश भगवंत आहेत, त्याच प्रकारे माधुर्य रस जो आहे हा सर्वोत्कृष्ट रस आहे. आणि त्या सर्वोत्कृष्ट रथाबद्दल इथे जास्तीत जास्त चर्चा करण्यात आली आहे. आणि या सर्वोत्कृष्ट रसामध्ये सर्वात रसाचं आस्वादन भगवंत जे करतात ते म्हणजे श्रीमती राधाराणी जे सुप्रीम आहेत, आणि त्यांचं विस्तार रूप असलेले रुक्मिणी माता जी आहे किंवा सत्यभामा जे आहे, यांच्याबरोबर भगवंत जे आहेत हे माधुर्य रसाचं आस्वादन करतात, याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. आता ही जी चर्चा आहे इथे थोड्याच याच्यानंतर पुढे चर्चा होत नाही त्याची चर्चा जी आहे हे 19व्या अध्यायानंतर पूर्णपणे होते. 19व्या अध्यायापर्यंत आपण साधना भक्ती, विशेष करून वैदिक साधना भक्तीवरती चर्चा करतो. त्यानंतर भाव आणि प्रेमाचं थोडीशी चर्चा होते, आणि त्यानंतर त्या प्रेमामध्ये माधुर्य रसाद्वारे जो प्रेमाचं आस्वादन केलं जातं ते पुढे चर्चा केली आहे. त्यामुळे सध्या भक्ती शास्त्रीमध्ये आपल्याला फक्त 19 अध्यायांवरतीच आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत. आणि जेव्हा आपली साधना भक्ती, वैदिक साधना भक्ती व्यवस्थित होईल आणि त्यानंतर राग भक्ती जेव्हा प्राप्त होईल, त्यानंतर पुढचा जे ग्रंथ आहे त्याचं आपण व्यवस्थित अध्ययन करून समजून घेऊ शकतो. त्यानंतर ग्रंथाचं विभाजन कसं झालेलं आहे तेही पाहिलं आपण. 4
ज्या लाटा आहेत त्या 4 लाटांमध्ये ग्रंथाचं विभाजन झालेलं आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा प्रकारे त्याचं पूर्णपणे विभाजन झालेलं आहे. त्याही गोष्टीवरती आपण चर्चा केली. त्यानंतर आपण चर्चा केली उत्तम भक्ती काय आहे. उत्तम भक्ती काय आहे त्याची चर्चा केली आपण. आणि त्याच्यामध्ये उत्तम भक्तीमध्ये तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण जे आहे यांची चर्चा करण्यात आली होती. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम. ज्ञान हे जे आहे हे तटस्थ लक्षण आहे. आणि स्वरूप लक्षण जे आहे अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तीर उत्तमा. याच्याबद्दल आपण पूर्णपणे चर्चा केली होती. अन्य अभिलाषिता शून्य कसल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता, म्हणजे स्वतः भौतिक आनंद प्राप्त करण्याचा कोणत्याही प्रकारची अभिलाषा नकोय. कोणतेही भोग घेण्याची अभिलाषा नकोय. फक्त कृष्णांना प्रसन्न करणं हीच अभिलाषा, हीच इच्छा आपली असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्ञान कर्मादि अनावृतम. तर जे तत्व आहे त्या तत्वामध्ये ज्ञान मार्गाचा किंवा कर्म मार्गाचाही आपण पालन करणे. ज्ञान कर्मादि अनावृतम त्याच्या पलीकडे जी आहे ही भक्तियोग आहे. त्यामुळे ज्ञानयोग, कर्मयोग किंवा अष्टांग योग किंवा त्यातून कसले प्राप्त होणारी जी काही सिद्धी आहे या सर्वांच्या पलीकडे जे आहे ही भक्ती किंवा भक्ती योग आहे. आणि त्यामुळे नंतर काय काय लक्षण, स्वरूप लक्षण त्याच्यात काय सांगितले. अनुकूलेन कृष्णानुशीलन भक्तिरुत्तमा. त्याच्यामध्ये कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी सर्व कार्य केले जातात. आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी भक्तीसाठी प्रेरक आहेत त्यांचा स्वीकार करायचा आणि ज्या गोष्टी प्रेरक नाही आहेत त्यांचा आपल्याला त्या सोडून द्यायच्यात. काय श्लोक आहे. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करायचा आणि जे प्रतिकूल आहे त्याचं पूर्णपणे वर्जन करायचं आहे. अशा प्रकारे त्या भक्तीला उत्तम भक्ती असं म्हटलं जातं. तर हे वारंवार ह्या गोष्टीवरती चर्चा आणि समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला कृष्ण भक्ती म्हणजे काय आणि कृष्ण भक्ती करण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे. त्यात अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम यावरती सध्या आपल्याला पूर्णपणे कार्य करणं गरजेचं आहे. कसल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता फक्त कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्ञान कर्म अशा कुठल्याही दुसऱ्या मार्गांचा आपल्याला पालन करायचं नाहीये. ही चर्चा झाल्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे भक्ती जी आहे त्याचे 6 विशेष गुण आहेत. भक्तीपासून व्यक्तीला 6 गोष्टींची प्राप्ती होते किंवा त्या 6 बेनिफिट्स आहेत त्याच्या जीवनामध्ये. कोणते आहेत ते. क्लेशाग्नी. क्लेशाग्नी म्हणजे क्लेश जे काही मोठे भौतिक त्रास आहे, क्लेश आहे त्याचा पूर्णपणे त्यातून व्यक्ती मुक्त होतो. क्लेशाग्नी. त्यानंतर शुभदा. अतिशय शुभ आहे, सर्व प्रकारचं शुभ प्रदान करणारी अशी भक्ती आहे. त्यानंतर सांधनानंद विशेषात्मा. ते जे आहे पूर्णपणे जे रस आहे किंवा आनंद आहे ते आनंद प्रदान करणारी आहे. त्याच्याद्वारे आनंद जो आहे हा हृदयामध्ये जागृत होतो. पुढे मोक्ष लभता कृत. ती भक्ती जी आहे ही मोक्ष किंवा मुक्ती किंवा मुक्तीची जे काही 5 मुक्तींची आपण चर्चा केली होती त्याच्या पलीकडे आहे. त्यांना त्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या गौण होऊन जातात. आणि भक्ती जी आहे ह्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ गोष्ट प्राप्त होऊ शकते भक्तीद्वारे. त्यानंतर सुदुर्लभ. अतिशय दुर्लभ आहे भक्ती, म्हणजे सहजासहजी प्राप्त होणार नाहीये. लाखो करोडो मधून एकाला कोणाला ही भक्ती प्राप्त होते. आपण भगवद्गीतेतून कोणी श्लोक सांगू शकतो त्याच्याबद्दल. मनुष्याणाम सहस्रेषु. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे. हजारो हजारो व्यक्तींमध्ये कोणीतरी मनुष्य जन्माचा सार्थक करण्याचा, साक्षात्कार घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातून काही हजार आहेत जे हजारातला एक कोणीतरी आहे जो कशा प्रकारे तो आत्मसाक्षात्कार किंवा पूर्णपणे साक्षात्कार प्राप्त करू शकतो तो एक व्यक्ती आहे. म्हणजे लाखोमध्ये करोडोमध्ये एक व्यक्ती जो आहे ज्याला ही भक्ती प्राप्त होते. त्यामुळे ह्या भक्तीचं व्यवस्थितपणे जतन करणं हे अतिशय गरजेचं आहे. पुढे अजून एक राहिलंय श्रीकृष्ण आकर्षणीच. आणि ही भक्ती जी आहे ही भगवंत श्रीकृष्णांना आकर्षित करते. भगवंत श्रीकृष्णांचं आकर्षण जे आहे, कृष्ण जे आहे आपल्याकडे आकर्षित होतात, ही भक्तीची विशेषता आहे.
त्यामध्ये क्लेशाग्नी जे आहे त्याच्यावरती आपण विस्तार रूपात चर्चा केली होती. अतिशय महत्वाचं आहे समजणं हे. हे समजल्यानंतर आपल्याला भक्तीची महानता जी आहे ही व्यवस्थितपणे समजू शकते. तर क्लेशाग्नी, क्लेश म्हणजे त्याच्यातून आपण 3 क्लेश आहेत, आदिभौतिक, आदिदैविक, दैविक आणि आध्यात्मिक. हे 3 क्लेश आहेत आणि ह्या 3 क्लेशांपासून भक्ती जी आहे ही मुक्त करते. फक्त क्लेशातून मुक्त करत नाही, तर भक्ती पापातून सुद्धा व्यक्तीला मुक्त करते. पापामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे की पाप आपल्या भूतकाळात झालेलं जे काही पाप आहे त्याचं कर्मफळ आहे आणि त्याचबरोबर भूतकाळात जे पाप करत राहिल्यामुळे जी पाप करण्याची जी वृत्ती आहे या दोन्हीचाही पूर्णपणे नाश होऊन जातो. म्हणजे पाप करण्याची वृत्ती जी आहे, जी बीज रूपामध्ये आहे, ते बीज आहे त्याचा समूळ नाश होतो आणि त्याचबरोबर जे पाप आहे त्या पापाचाही नाश होऊन जातो. ही विशेषता आहे भक्तीची. आणि त्याचबरोबर भक्तीमुळे जेव्हा क्लेशाग्नी म्हणून सांगितलंय त्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे अविद्येचा नाश होतो किंवा तमोगुणाचा पूर्णपणे नाश होतो. 3 गोष्टींचा नाश होतो. एक आहे भक्ती म्हणजे पाप जे आहे पापाचा नाश होतो. त्यानंतर पाप बीज जे आहे त्या पाप बीजाचा नाश होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहे अविद्या, त्या अविद्येचा पूर्णपणे नाश होतो. कारण एक वेळेस पाप निघून जाईल, पाप करण्याची टेंडन्सी निघून जाईल, पण विद्याच नसेल, योग्य ज्ञानच नसेल, तो व्यक्ती भक्तीमध्ये पुढे प्रगती करू शकत नाही. त्यामुळे भक्तियुक्त ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाचा समूळ नाश होतो. तर ही भक्तीची विशेषता आहे. तर सर्वात पहिल्यांदा अविद्येचा नाश होतो जेव्हा आपण भक्ती रसामृत सिंधू सारखे ग्रंथ किंवा भगवद्गीता भागवत ग्रंथांचा वाध्यन करतो आणि त्याचबरोबर भक्तांकडून गुरूंकडून आपण जे शिक्षण घेतो त्याद्वारे आपल्याला जी विद्या प्राप्त होते ते विद्या प्राप्त झाल्यानंतर आपले जे भौतिक इच्छा आहेत किंवा पाप करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा हळूहळू नाश होतो. आता यामध्ये 2 गोष्टी आहेत महत्वाच्या समजण्याचं. त्याचंही प्रभुपाद वर्णन करतात. भक्ती केल्यानंतर पापाचा नाश होतो. याच्यात 2 प्रकार आहेत. विशेष करून बीज जे आहे या बीज शब्दाचे 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो बीज शब्दाचा तो म्हणजे जे पाप करण्याची वृत्ती आहे त्या वृत्तीचा नाश होतो. दुसरं बीज म्हणजे आहे हे जे पाप केलेलं आहे ते जे बीज रूपात आहे आणि ते त्याचं त्याचं फुल हे होणार आहे ते काय म्हणतात फळामध्ये रूपांतर होणार आहे त्या बीजात. फळामध्ये म्हणण्यापेक्षा त्याचं अंकुरित होणार आहे ते. अंकुरित होऊन त्याचं वेलीमध्ये रूपांतर होऊन त्यानंतर फळामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. तर त्याचा नाश होतो. एक आहे वृत्तीचा नाश होतो आणि जे पाप बीज रूपामध्ये आहे त्या पापाचा बीज रूपात नाश होतो. मग हे पाप म्हणजे काय बीज रूपातलं जे पूर्वजन्मामध्ये जे काही व्यक्तीने चुकीचे कर्म केलेत आणि त्यातून जे पाप त्याला प्राप्त झालंय ह्या त्याचा नाश होतो. तर ह्या बीज शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत. जेव्हा आपण 4 पापांचं वर्णन केलेलं आहे त्यातलं बीज शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे जे बीज रूपामध्ये पाप आहे त्याचा नाश होतो. आणि त्याच्या आधी जेव्हा ज्या श्लोकांमध्ये जेव्हा आपण पाहतो की क्लेशाग्नीमध्ये जेव्हा चर्चा केली आहे त्या क्लेशाग्नीच्या चर्चेमध्ये बीज म्हणजे पूर्णपणे पाप करण्याची वृत्ती जी आहे त्याचा समूळ नाश जो त्या व्यक्तीद्वारे होतो. कधी आपल्या स्वतःच्या जीवनातही आपण पाहतो की काही काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण त्याची इच्छाही होत नाही आपल्याला. म्हणजे काही कांदा लसूण खायचं, चहा कॉफी घ्यायची त्याची आता काही इच्छा होत नाही किंवा जवळून जरी गेलं तरी काही वाटत नाही. तशाच प्रकारे आणखीन काही ग्रॉस पाप असू शकतात जे स्थूल रूपामध्ये पाप असू शकतात. त्याही गोष्टी ज्या आहेत आपल्याला करायची इच्छा नाही. म्हणजे मांसाहार करणे किंवा नशापान करणे ह्या गोष्टीची काही इच्छा नाही राहिलेली. पण काही गोष्टी ज्या आहेत ह्या सूक्ष्म रूपामध्ये आपल्यामध्ये आहेत किंवा काही वृत्ती आहेत त्या वृत्ती आपल्यामधून बाहेर निघत नाहीयेत. म्हणजे काही कोणाची निंदा करणे किंवा कुठेतरी चुकीच्या गोष्टी शोधणे किंवा कोणाबद्दल तरी चुकीच्या गोष्टींचे काहीतरी पसरवणे किंवा त्या व्यतिरिक्त कामवासना जी आहे किंवा काही काही प्राप्त करण्यासाठी लोभ आहे, हवस आहे काही गोष्ट प्राप्त करण्याची. ह्या खूप काही सूक्ष्म स्तरावरती त्या गोष्टी अजूनही तशाच आहेत. त्या वृत्ती रूपामध्ये पाप करण्याच्या वृत्ती रूपामध्ये आहेत. त्याला भौतिक इच्छा आपण म्हणू शकतो. तर या भौतिक इच्छांचा आणि ही पाप करण्याची वृत्ती जी आहे याचा हळूहळू नाश होतो. म्हणजे भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच वेळा असं सांगितलं तर आपल्याला सांगितलं जातं की हरे कृष्णाचा जप केल्यानंतर त्या व्यक्तीचे पाप जे आहे त्याचं नष्ट होतं. तर त्याच्यात 2 प्रकार आहेत. पाप जे आहेत हे लगेच नाश होतो आणि पाप जे आहे हे हळूहळू त्या गोष्टीचा नाश होतो. तर जे प्रार प्रारब्ध जे आहे त्या प्रारब्धाचा त्या व्यक्तीच्या जीवनातून हळूहळू जो आहे त्याच्यातून नाश होतो. त्याचं उदाहरण देताना प्रभुपाद उदाहरण देतात तिथे कमळाचं
पाकळ्या आहेत त्याचा जेव्हा हार बनवला जातो तर त्यावेळेस एक एक पाकळी जी आहे ती सुईत ओवली जाते. पण जेव्हा ती सुईत पूर्णपणे ओवली गेलेली आहे असं वाटतं की त्या सुईने पूर्ण पाकळ्या ज्या आहेत ते 1000 पाकळ्या ते एका वेळेस भेदलेल्या आहेत. तर तशा प्रकारे जेव्हा भक्तीद्वारे पापाचा नाश केला जातो असं सांगितलं जातं त्यावेळेस ती त्याची तुलना जी आहे अशा प्रकारे केली की भक्ती जी आहे ही समूळ नाश करते. म्हणजे एकाच वेळेस त्या 1000 पाकळ्या त्याच्यात गेल्या त्यांना नाश झालाय. पण ती ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, ती हळूहळू होणारी प्रोसेस आहे. तर जे अप्रारब्ध स्थितीमध्ये आहे ते हळूहळू त्या गोष्टीचा नाश होतो. आणि त्याचबरोबर असंही आहे की पाप जे केलेले आहेत पूर्वजूने ते अचानक म्हणजे जेव्हा भक्ती करायला व्यक्ती तीव्रतेने जेव्हा तीव्रेने भक्ती योगाने जेव्हा सुरुवात करतो तर त्या क्षणी त्याचे पाप जे आहेत हे नाश होतात. ठीक आहे, समज दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक आहे पाप करण्याची वृत्ती जी हळूहळू व्यक्तीच्या हृदयातून जाते आणि दुसरी आहे ते म्हणजे पूर्वजन्मात केलेली जी पाप आहे त्यांचा लगेच समूळ नाश होतो. तर थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे आहे की येस माईक चालू नाहीये. ह्या संदर्भामध्ये काही भक्तांच्या आयुष्यामध्ये काही अघटित घटना घडतात, मग त्याला आपण कशा पद्धतीने पाहायचं? हा, तर त्याला पाहण्यासाठी आपण नक्कीच समजू शकतो की जी पाप करण्याची जी वृत्ती आहे ती हळूहळू त्या गोष्टीचा नाश झाला. त्यामुळे उदाहरण दिलं की काही गोष्टी आपण सोडू शकलोय, काही गोष्टी आपण सोडू शकलेल्या नाहीये. तर त्यावेळेस आपण ह्यामुळे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला सांगितलं जातं की जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तर त्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं म्हणजे काय, आपण भक्तिलताचं जे बीज आहे त्याला पाणी देतो. पण तोच जप करताना जर आपण भौतिक इच्छा ठेवल्या, तोच जप करताना जर आपण काहीतरी इंद्रिय भोग करण्याची इच्छा ठेवली किंवा हा आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करत असेल तर ते जे पाणी आहे ते आपण बाकीचे जे वीड्स आहेत किंवा बाकीचे जे तृण आहेत त्या तृणांना अर्पण करतो. मग बऱ्याच वेळा भरपूर गवत वाढलेलं दिसतंय पण त्यातून भक्तिलताची बीज जी आहे ती अंकुरित झाली की नाही ते महत्वाचं आहे पाहणं. ते अंकुरित झालेलं नसतं आणि बाजूचेच जे काही तृण आहेत ते तृण वाढलेले असतात. तर असे बऱ्याच वेळा भक्तांच्या जीवनामध्ये होतं की कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती जास्त भार दिलेला असतो आणि आपण कोणाच्या अंतर्मनात जाऊन पाहू शकत नाही की काय कोणत्या कोणाला कोणत्या गोष्टीला पाणी घालतंय. तर त्यामुळेच प्रत्येक वेळेस भक्ती जी आहे ही तारेवरची कसरत आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे ही अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे आणि नेहमी अलर्ट राहणं गरजेचं आहे. हे भक्ताला 24 तासापेक्षा जास्तही अलर्ट राहणं गरजेचं आहे की माझ्याकडून चुकीचा काहीतरी मार्ग स्वीकारला जात नाहीये. जेव्हा अन्नभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादी अनवृतम सांगितलंय त्याच्यामध्ये खूप बारकाईने जाऊन पाहणं गरजेचं आहे आपल्याला. अभिलाषा म्हणजे कुठलीच दुसरी अभिलाषा नाहीये ना, मी कुठल्याही दुसऱ्या गोष्टीला आसक्त होत नाहीये ना, हे पाहणं फार गरजेचं आहे. मी माझं कर्तव्य म्हणून किंवा माझं बऱ्याच वेळा असं होतं की हे माझं कर्तव्य आहे, ही माझी ड्युटी आहे आणि म्हणून मी त्या गोष्टी करतो. बऱ्याच भक्तांकडून काही ज्या चुका झाल्या भूतकाळामध्ये त्याच्यामध्ये त्यांना वाटलं ही माझी जबाबदारी आहे, मी जे करतो हे जबाबदारी म्हणून करतोय आणि त्यामुळे त्या गोष्टीला पाणी घालत राहिले, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत राहिले आणि त्यानंतर म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये काही चूक होते ती एक अशी अचानक होत नाही, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये भरपूर काही होतं. तसं काल 6व्या अध्यायातला जेव्हा मी 18वा श्लोक सांगत होतो त्याच्यामध्ये आपण युक्त आहार विहारस्य युक्त कर्मशी चेष्टसी चर्चा करतो 17व्या श्लोकामध्ये. 18व्या श्लोकामध्ये खूप छान रूपात भगवंत सांगतायत गोष्ट. भगवंत सांगतायत जो योगी असतो त्या योगीला सर्वात सुरुवातीला त्याच्या मानसिक कार्यांवरती काम करणं गरजेचं आहे. त्याला स्वतःच्या मानसिक कार्यांना नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तो स्वतःची मानसिक कार्य त्या नियंत्रणात आणतो त्यानंतर तो जो आहे तो आपल्या मन आणि इंद्रियांवरती नियंत्रण प्राप्त करून मानसिक कार्यांवरती नियंत्रण प्राप्त करतो आणि त्यानंतर अध्यात्मामध्ये जास्त तीव्रतेने लागतो आणि अध्यात्मामध्ये तीव्रतेने लागल्यानंतर त्याच्या जीवनातले जे काही दुःख आहेत ते दुःखांचा समूळ नाश होतो आणि तो योगी जो आहे हा समाधी स्थितीमध्ये नंतर जाऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस काळजी घेणं गरजेचं आहे की आपण भक्तिलतेच्या बीजालाच पाणी घालतोय की दुसरं काहीतरी करतो. म्हणजे जपामध्ये आपल्याला भौतिक इच्छा येतात, मग त्या भौतिक इच्छांवरतीच आपण जर विचार करत राहिलो तर आपण त्याच भौतिक इच्छेला पाणी घालल्यासारखं आहे आणि तिथे आपण वाहून जाणार. आणि त्यामुळे वारंवार आपल्याला सांगितलं जातं की आपण हरे कृष्णाचा जप करतोय किंवा भगवंतांची सेवा करताना म्हणजे भगवंतांची सेवा करताना सुद्धा हा व्यक्ती जो आहे हा भौतिक इच्छा घेऊन तिथे जाऊ शकतो. अन्य अभिलाषा नाही, तिथे अभिलाषाच दाखवतो. तर त्यामुळे त्या गोष्टीतून हळूहळू बाहेर निघणं हे गरजेचं आहे आपल्याला आणि त्यामुळे आपल्याकडून त्या चुकीच्या गोष्टी काही घडू शकतात. म्हणजे असं स्टेटमेंट करता येईल का मग की शुद्ध भक्ताला भूतकाळातील कर्माचे फळ भोगावे लागत नाहीत?
भक्ती योगाचं पालन केल्यानंतर तीव्रतेने भक्ती योगाचं पालन केल्यानंतर जसं इथं सांगितलंय, भूतकाळातली जी पापकर्म आहेत त्या पापकर्मांचा नाश होतो, पूर्णपणे समूळ नाश होतो त्या पापकर्मांचा. आणि जी पाप करण्याची वृत्ती जी आहे ती हळूहळू हळूहळू त्याच्यातून जाऊ शकते. जसं आपण भरत महाराजांच्या उदाहरणात पाहिलं की भरत महाराजांच्या उदाहरणामध्ये त्यांनी भावस्थितीपर्यंत पोहोचले होते. भावस्थितीत पोहोचल्यानंतर त्यांची पाप जी आहे त्यांचा तर समूळ नाश झालाच होता भूतकाळातले. पण त्यानंतर कुठेतरी ती गोष्ट अशी झाली की ती त्या हरणाला आसक्त होणे आणि त्यानंतर त्यांना परत 3 जन्म घ्यावे लागल्यानंतर तिसऱ्या जन्मात त्यांना समजलं की कुठल्याही गोष्टीला आसक्त व्हायचं नाहीये. त्यांना परत खाली यावं लागलं त्या स्थितीमध्ये. आणि त्यानंतर परत प्रोग्रेस करत करत जे आहे ते वरती जावं लागलं. त्यामुळे ही वृत्ती जी आहे त्याचा समूळ नाश करायचा, पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं. तर शुद्ध भक्ताच्या जीवनामध्ये आता आपण जेव्हा भरत महाराजांना म्हणतो तर भरत महाराज शुद्ध भक्त होते की नव्हते? होते. ते भावस्थितीपर्यंत पोहोचले म्हणजे ते शुद्ध स्थितीमध्ये होते. पण त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर सुद्धा जर भक्तांचा संग नसेल, योग्य प्रकारे काळजी घेतली नाही, त्यामुळे मी सांगितले तारेवरची कसरत आहे. थोडं जरी नजर हटी दुर्घटना घटी, असा प्रकार आहे. त्यामुळे शुद्ध भक्त स्थितीमध्ये असताना सुद्धा जरी नजर हटली काहीतरी दुर्घटना ही घडू शकते. त्यामुळे तिथपर्यंत काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रेमस्थितीमध्ये पोहोचल्यानंतर आता भगवद्गीतेमध्ये ह्याचा आणखीन एक विरोधाभास दिसून येतो. भगवंत सांगतात भगवद्गीते की माझा भक्त जो आहे त्याला कसल्याही प्रकारचे नियम नाही आहेत, पण तो स्वतःहून त्या नियमांचं पालन करतो. तर त्यामुळे जो शुद्ध भक्त स्थितीवरती आहे, जो भाव आणि प्रेम स्थितीमध्ये आहे, त्याला नियमांचं पालन करायची गरज नाहीये. पण त्याच्यामध्ये ते इतकं स्वाभाविक आहे की त्याच्याकडून ते नियमांचं पालन होतं, किंवा तो इतका काटेकोरपणे भक्तीचं पालन करतो, किंवा ते अतिशय काळजीपूर्वक ती भक्तीचं पालन करतो, आणि त्यामुळे त्याच्याकडून त्या गोष्टी सहजासहजी होऊन जातात. आणि त्यामुळे भगवंत हे सांगितल्यानंतर पुढे सांगतात की माझा भक्त जो आहे तो जरी त्याच्याकडून अपिचेस दुराचार भजनते मामानन भाग, त्याच्याकडून एखादं जरी कार्य न कळत ऍक्सिडेंटली जर त्याच्याकडून दुराचार झाला तरी त्याला मी साधू म्हणून ओळखतो, कारण तो पुन्हा त्या स्थितीमध्ये लगेच येऊ शकतो. तर असं जेव्हा भक्तांकडून काहीतरी होतं काम जे योग्य नाहीये, तरी तरी त्या भक्ताला आपण तशा प्रकारे जज करणं गरजेचं नाहीये. पण त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या जीवनात आपण ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की आपण भक्तिलतेच्या बीजालाच पाणी अर्पण करतोय, दुसऱ्या कुठल्याही बीजाला पाणी अर्पण करत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे 4 प्रकारचे पाप पाहिले. त्याच्यामध्ये अप्रारब्ध, कूटम, बीजम आणि फलोन्मुखम. माताजींनी सांगितलं ते. तर त्याच्यामध्ये एक आहे परिपक्व, एक आहे अपरिपक्व. अप्रारब्ध जे आहे, अप्रारब्ध फल जे आहे हं अप्रारब्ध फळ जे आहे हे अपरिपक्व फळ आहे, पूर्णपणे परिपक्व झालेलं नाहीये. हळूहळू ते परिपक्व होणार आहे आणि त्या प्रकारे त्या व्यक्तीला त्याचे जे रिॲक्शन्स आहे, त्याचे जे फळ आहे, कर्माचं फळ जे आहे ते त्याला भेटणार आहे. त्यानंतर कूटम. कूटम जे आहे हे जे पाप आहे त्याचे त्याची रिॲक्शन आहे, आणि ते कूटम जे आहे हे नंतर त्याचं परिवर्तन बीजमध्ये होतं, हे आपण पाहिलं. आणि बीज जे आहे त्या बीजाचे आत्ताच आपण 2 प्रकार पाहिले. एक तर आहे पाप, आणि पाप करण्याची वृत्ती आहे. आणि त्या बीजालाच आपल्याला पूर्णपणे जाळून टाकायचंय. पूर्ण बीज जाळलं तर त्याच्यानंतर ते पुन्हा अंकुरित होत नाही. तर त्या बीजाला पूर्णपणे जाळणं ही आपली जबाबदारी आहे, आणि त्याच्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रारब्ध फलोन्मुखम, जे परिपक्व आहे आणि जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. इथपर्यंत कोणाचा काही प्रश्न आहे? त्यानंतर आपण ही गोष्ट पाहिली होती की कशा प्रकारे भक्ती जी आहे ही पूर्णपणे पाप आणि पाप करण्याची वृत्ती जी आहे ती नाश करते. आणि त्यासाठी प्रभुपादांनी एक उदाहरण दिलंय, ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर शरीर संबंधातून सेक्स केल्यानंतर जो काही आजार होतो, आणि तो आजार झाल्यानंतर त्या व्यक्तीला पूर्णपणे ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यातून मुक्त होण्यासाठी. पण दुर्भाग्यवश त्याला जेव्हा कधी पुन्हा भोग करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते, तो पुन्हा लगेच त्या गोष्टीमध्ये लागतो, आणि त्यानंतर तो पुन्हा त्याला त्याचा आजार आहे तो आजार वाढवून घेतो. मग त्यासाठी त्याला ती जी भोग करण्याची वृत्ती आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, त्याचा पूर्णपणे नाश करणं गरजेचं आहे. आणि भक्ती योग जो आहे तो यासाठी पूर्णपणे त्या व्यक्तीला मदत करतो.
तर अशा प्रकारे भक्ती जी आहे ही पूर्णपणे नाश करते. आणि त्याचबरोबर मदमत्त हत्तीच्या स्नानाबद्दलही प्रभुपादांनी चर्चा केलेली आहे, की कशा प्रकारे हत्ती जो आहे हा जातो, चांगला आंघोळ करतो, परत बाहेर येतो आणि स्वतःवरती माती जी आहे ती टाकून घेतो. तर तशा प्रकारे जो भक्तीमध्ये व्यवस्थितपणे लागलेला नाहीये तीव्रतेने, तो अशा प्रकारच्या मदमत्ती हत्तीसारख्या चुका ज्या आहेत तो करत राहतो. आणि त्यामुळे जी भोगवृत्ती जी आहे ती भोगवृत्ती तो वाढवतो, कमी करत नाही. त्यामुळेच प्रभुपाद जे आहे ते भक्तांबद्दल चिंता व्यक्त करताना दोन गोष्टी म्हणालेत, की मला भीती आहे की माझ्या भक्तांना मायाशक्ती किती किती प्रभावी आहे त्याची भीती माहीत नाहीये. त्यांची भीतीच नाहीये. हे माया अतिशय प्रभावी आहे आणि त्याची त्यांना भीती नाहीये. आणि दुसरी गोष्ट प्रभुपाद सांगतात, की बरेचसे भक्त जे आहेत हे भौतिक इच्छा ठेवून भक्ती करतायत आणि त्यामुळे त्यांना स्वर्गलोकात स्नान मिळणार आहे. आणि त्याच्यासारखी दुर्भाग्यशाळी साली परिस्थिती नाही आहे ज्याच्यामध्ये आपण स्वर्गात जाणार, स्वर्गात जाऊन कसल्याही प्रकारचा आजार नाहीये, म्हातारपण नाहीये, जन्म नाहीये, मृत्यू नाहीये, कालावधी संपल्यानंतर खाली यायचं परत ह्या भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यायचा आहे. पण तो जो कालावधी आहे तो ह्या भौतिक जगताच्या कंपॅरिझन मध्ये हजारो वर्षाचा आहे. तर 10 ते 20 हजार वर्ष झालेत आणि आपण खाली आलोय. आणि खाली आल्यानंतर कळतंय की कलियुग अतिशय प्रभावी झालेलं आहे. आणि आपण पुन्हा तेच करतोय, पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि त्या जठरात त्या त्याच्यातच त्या चक्रात आपण अडकून राहणार आहे, कारण चैतन्य महाप्रभूंचं सुवर्ण युग जो आहे तोपर्यंत संपून गेलेला असणार आहे. तर त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. या अविद्यावृतम एक आहे बीजवृतम, आपण पाहिलं पाप आणि पाप करण्याची वृत्ती आहे त्याचा नाश होतो. त्यानंतर अविद्यावृतम भक्ती जी आहे त्याच्याद्वारे जेव्हा क्लेशाग्नीमध्ये आपण चर्चा करतोय सध्या, अविद्येचा नाश होतो. म्हणजे पूर्णपणे जे अज्ञान आहे, जे पूर्णपणे तमोगुण आहे, त्या तमोगुणाचा पूर्णपणे नाश होतो. यदपाद पंकज पलाश विलास भक्ता कर्माशयम ग्रथयंतुम उद्ग्रहंती संत. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातला 22व्या अध्यायातला 39वा हा श्लोक आहे. त्या श्लोकावरती चर्चा करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की जेव्हा आपण भगवंत श्रीकृष्णांच्या चरणकमळांचा यद पाद पंकज पलाश विलास भक्ता, जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या चरणकमळांच्या चरणकमळांची सेवा करतो त्यावेळेस भक्ती जी आहे त्याची साधना आणि साध्य त्या व्यक्तीला प्राप्त होते. पहिली गोष्ट म्हणजे भक्तीची साधना प्राप्त होते आणि त्यानंतर जे साध्य आहे, काय साध्य? कृष्ण प्रेम. ते कृष्ण प्रेम जे आहे त्या व्यक्तीला प्राप्त होतं. कर्माशयम ग्रथितुम उद्ग्रहंती संतः. आणि अशा प्रकारे जेव्हा भक्त जो आहे हा अज्ञानामुळे ज्या बंधनात अडकलेला आहे, जी गाठ पडलेली आहे अज्ञानामुळे, त्या अज्ञानाच्या गाठीतून पूर्णपणे भक्त बाहेर पडतो, मोकळा होतो. आणि त्याचबरोबर अहंकार जो आहे त्यातून तो मुक्त होतो. आणि त्याचबरोबर कर्म जे आहे त्या कर्मांपासून सुद्धा तो व्यक्ती जो आहे हा मुक्त होतो. हे कधी होतं? जेव्हा यद पाद पंकज पलाश विलास भक्त्या, भक्तीद्वारे जेव्हा तो व्यक्ती भगवंतांच्या चरण कमलांचं पालन करतो, त्यावेळेस तो व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे कर्म, त्याचबरोबर अज्ञानाची जी ग्रंथी आहे, जी गाठ आहे, आणि त्याचबरोबर जो अहंकार आहे त्या सर्वातून व्यक्ती जो आहे हा मुक्त होतो. आणि ही जी गाठ आहे यातून मुक्त होणं जे आहे, पुढे हा श्लोक जो आहे तो सांगतो, तद्वान रिक्तो मतयो यतयोपियुद्ध श्रोतगणतम अर्णवम भज वासुदेवम. पण जे अज्ञानी आहेत, जे भौतिक व्यक्ती आहेत, अशा अभक्तांना या संधी प्राप्त होत नाही. त्याचबरोबर ज्ञानी आणि योगी यांना सुद्धा ही संधी प्राप्त होत नाही. जरी ज्ञानी आणि योगी हे प्रयत्न करत असतील तरीही त्यांना ही संधी प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हे अतिशय कठीण कार्य आहे. हे भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेणारा भक्तीद्वारे, आणि ज्ञानी आणि कर्मी असू किंवा अधिक एखादा अभक्त असू किंवा एखादा नास्तिक असू, त्यांना सर्वांसाठी भक्ती प्राप्त करणे किंवा त्यांना हे अज्ञानातून मुक्त होणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे व्यक्तीने भगवंतांची भक्ती करणं, भज वासुदेवम, भगवंत वासुदेवांना पूर्णपणे भजणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी श्रोतगणस्तत अर्णवम, त्या व्यक्तीने आपले जे इंद्रिय भोग करण्याची जी इच्छा आहे किंवा इंद्रिय भोग करण्याचं जे कार्य आहे त्याला
थांबवणं गरजेचं आहे. हा श्लोक काय सांगतो आपल्याला? जेव्हा एखादा व्यक्ती यदपाद पंकज पलाश विलास भक्ता जेव्हा भगवंतांच्या चरणकमलांचा पूर्णपणे आश्रय घेतो, असा आश्रय घेतलेला व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे मुक्त होतोय. असा व्यक्ती जो आहे हा त्याला साधना आणि साध्य प्राप्त होऊन त्याच्यामध्ये तो परफेक्शन प्राप्त करतो. आणि त्यानंतर तो व्यक्ती जो आहे हा जी ग्रंथी आहे अज्ञानाची अहंकाराची ग्रंथी आहे त्यातून पूर्णपणे मुक्त होतो. कर्मातून तो मुक्त होतो. आणि हे जे आहे हे प्राप्त करणं एखाद्या ज्ञानी किंवा योगी जो प्रयत्न करत असतो प्रयत्नशील ज्ञानी योगी यालाही करणं अवघड आहे. आणि त्याचबरोबर नास्तिकवादी जो आहे किंवा अभक्त आहे त्यालाही हे प्राप्त करणं अवघड आहे. फक्त भक्तीद्वारे भज वासुदेवम वासुदेवाची भजन केल्याने भक्ती केल्यानंतर तो व्यक्ती जो आहे ही अज्ञानातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे भक्ती जी आहे ही अविद्या जी आहे त्याला पूर्णपणे जाळून त्याचा समूळ नाश करतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विद्या जी आहे म्हणजे विद्या म्हणजे जे भक्तियुक्त ज्ञान सर्वात महत्वाचं ते त्याला प्राप्त होतं. तर जेव्हा वेदांचं वर्णन करण्यात येतं आपण ह्याच्या आधी चर्चा केली त्याच्यामध्ये अविद्या आणि विद्या या दोन्ही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळेच वेद जो आहे हा व्यक्तीला भ्रमात टाकू शकतो. वेदाची जी भाषा जी आहे फ्लॉवर वर्ड्स भगवंत तिसऱ्या अध्यायात सांगतात की वेद जे आहे ते असं एका सुंदर फुलांच्या पाकळ्यावर जसा टाकलेले असतात तशा प्रकारे अतिशय मनमोहक आहे त्यांचे शब्द वेदांचे. आणि त्या जाळ्यामध्ये व्यक्ती अडकून राहतो. आणि त्या जाळ्यामध्ये बऱ्याच वेळा व्यक्ती अविद्येमध्येच अडकून राहतो. त्याला वाटतं मी वेदांचं पालन करतोय मी ऋग्वेदी आहे मी चतुर्वेदी आहे मी आहे असं आहे तसं आहे. पण त्या वेदाच्या जाळ्यात तो अडकून राहतो. त्या वेदाचं जरी पठण करत असला तरी त्याच्यातून त्याला परफेक्शन प्राप्त होणार नाहीये हे ह्या श्लोकातून आपण पाहतो. तर भगवंतांचं त्या पूर्णपणे अविद्येतून बाहेर जायचं असेल तर भगवंतां कृष्णांचा आश्रय घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर भक्तिशास्त्री सारख्या ग्रंथांचं त्यानंतर भक्तिवैभव सारख्या ग्रंथांचं अध्ययन करणं गरजेचं आहे. हे समजून सांगताना शिल प्रभुपाद आपल्याला पुढे सांगतायत की भक्तीतून अविद्येचं कशा प्रकारे नाश होऊ शकतो. आणि त्याचं वर्णन करताना प्रभुपादजी जे आहेत हे श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या 17 ते 21 श्लोक जे आहेत त्याचं वर्णन करतायत. आणि त्यात सगळ्यात सांगतात की भक्ती जी आहे त्यात सर्वात महत्वाची स्थिती आहे ती म्हणजे श्रवण. जोपर्यंत आपण कृष्णाबद्दल व्यवस्थितपणे ऐकणार नाही कृष्णांचे गुण रूप आणि लीला नाम यांचं व्यवस्थित श्रवण करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनातून अज्ञान जे आहे त्याचा नाश होणार नाहीये. त्यामुळे भक्तियुक्त कार्य त्याच्यामध्ये श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत श्रवण व्यवस्थित होणार नाहीये तोपर्यंत कीर्तनात रुची येणार नाहीये. आणि जोपर्यंत श्रवण आणि कीर्तन व्यवस्थित होणार नाहीये तोपर्यंत अविद्या बीज या सर्व गोष्टींचा जो नाश जो आहे तो होणार नाहीये. तर त्यामुळे श्रवण जे आहे त्या श्रवणाद्वारे हळूहळू व्यक्तीच्या हृदयातली अविद्या जी आहे ती अविद्येचा पूर्णपणे नाश होतो. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो आपण जेव्हा हे म्हणतो ऐकतो हे दिव्य ज्ञान जे आहे हे हृदयामध्ये प्रकाशित होतं. म्हणजे असंही भूतकाळात पाहिलंय की एखादा भक्त जो आहे हा कसल्याही प्रकारे त्याला लिहिता वाचता येत नाहीये तरीही त्याच्या हृदयामध्ये दिव्य ज्ञान जे आहे हे प्रकाशित होत आहे. आणि असं प्रकाशित झालेलं दिव्य ज्ञान जे आहे त्याच्यातून आपल्याला दिसतं की कशा प्रकारे भक्तीद्वारे अविद्येचा नाश होतो आणि विद्या प्राप्त होते. भक्ती जी आहे त्याचे 2 पुत्र आहेत. कोण आहेत? ज्ञान आणि वैराग्य. त्यामुळे एखाद्याने जर तीव्रतेने भक्तीचं पालन केलं तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हृदयामध्ये ज्ञान येणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये वैराग्य हे येणार आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारे ज्ञान आणि वैराग्याचं पालन करण्याची गरज नाहीये. जसं जसं आपण हे ज्ञान प्राप्त करतोय जसं जसं शिकतोय तसं तसं जसं जसं भक्तीचं पालन करतोय वैराग्य हे आपल्या जीवनामध्ये सुद्धा दिसून येतंय. आपल्याला कधी कधी आपल्याला आठवण करून द्यावं लागतं की हा हे कष्ट येतात हा त्रास आपल्याला भोगावा लागतोय का आपल्या कर्माचं फळ. पण कधी कधी आपल्यासाठी ते स्वाभाविक होऊन जातं. आपल्याला समजणं आपल्याला त्यासाठी वेगळं काउन्सिलिंग करायची गरज नाही पडत की हो मला भगवंत जो आहे हा मार्ग दाखवत आहे जेणेकरून मी यातून मुक्त होईल. कालच मी आईशी चर्चा करत होतो. आई प्रभुपादांची काही लीला आहेत त्या वाचत होते. तर त्यात प्रभुपादांच्या एका ठिकाणी प्रभुपाद वर्णन करतात एका भागवत भागवत क्लासच्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रभुपाद सांगतात की माझ्या जीवनामध्ये असा कालावधी आला होता जिथे माझी मुलं माझं काही ऐकत नव्हती आणि माझी बायकोही माझं काही ऐकत नव्हती. आणि त्याच वेळेस मला माझे गुरु स्वप्नात आले आणि सांगितलं की संन्यास घे. तर ह्या तिन्ही गोष्टींचा जेव्हा मी विचार केला तर ही भगवंतांची योजना आहे
आणि त्यानंतर टी और मी, चहा किंवा मी, याचं जेव्हा चर्चा झाली त्यानंतर प्रभुपादांनी लगेच संन्यास घ्यायचं ठरवलं. आणि प्रभुपाद तिथे सांगतात की भगवंतांनी विशेष माझ्यासाठी ते वैराग्य जे आहे ते निर्माण केलं, ती योजना निर्माण केली. आता प्रभुपाद स्वतःच्या नम्रतेने ते व्यक्त करतात, पण आपल्या जीवनात सुद्धा अशा बऱ्याच काही घटना घडू शकतील ज्याच्यामध्ये हे वैराग्य जे आहे हे स्वाभाविकपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते दिसून येईल. कोणत्या काही आसक्तीपासून आपण दूर जातो किंवा कुठल्या गोष्टीपासून आपल्याला रस राहत नाही किंवा कोणत्या कुठल्या म्हणजे भक्त बऱ्याच वेळा पाहतात की म्हणजे भक्तीत येण्याआधी नातेवाईकांप्रतीची जी आसक्ती, त्यांच्याबद्दल समर्पण, त्यांच्याबद्दल करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे कितीही त्रास झाला त्यांच्याकडून तरी त्यांच्याबद्दल जे होतं ते होतं. पण आता हळूहळू जेव्हा याचं ज्ञान प्राप्त झालं तर त्याच्यातून ते जे वैराग्य आहे ते वैराग्य निर्माण होताना दिसतं. सांगण्याचं तात्पर्य आहे की भक्ती जर तीव्रतेने केली तर नक्कीच पाप करण्याची वृत्ती, पाप आणि अविद्या यांचा समूळ नाश होणार आहे, ते जळून त्याचे राख होणार आहे. त्यामुळे तीव्रतेने भक्ती करणं हे आपल्याला प्रत्येकाला अतिशय गरजेचं आहे. आपण शुभदाबद्दल जास्त चर्चा नव्हती केली ना आतापर्यंत. आता आज आपण थोडी शुभदा जी आहे त्याच्यावरती चर्चा करूया. आता मी हे जे काही सांगतोय हे सर्व प्रभुपादांच्या तात्पर्यातून सांगितलेलं आहे, तर त्यामुळे तात्पर्य व्यवस्थित वाचणं हे अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. प्रभुपादांच्या तात्पर्यावरून पान क्रमांक 8, कृष्ण भावना शुभदायी आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला काही प्रश्न आतापर्यंत केलेल्या चर्चेवरती? आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली ती आपण रिव्हिजन केलेली आहे, उजळणी झालेली आहे. महाराज सांगतात ना, नाव आवर क्लास बिगिन्स. आता आपला क्लास सुरुवात झालेला आहे आजचा. आपल्या खुर्च्यांना भरून बसू, बांधून घ्या. कुर्सी की पेटी बांध लो. अभी आपने हमें बहुत दूर जाना है. तर रोज संध्याकाळी सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8:30 आपण क्लास करणार आहोत, 1 तास. दिवाळीच्या आधी आपल्याला भक्ती रसामृत सिंधू ग्रंथ जो आहे हा पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. तर ह्या आठवड्यामध्ये सोमवारी म्हणजे उद्यापासून 7:30 ते 8:30 1 तास आपण रोज क्लास करणार आहे. इथून पुढे जेव्हा ही 6 लक्षणं पूर्ण होतील त्याच्यानंतर बाकीचा जो आहे गोष्टी त्या पटापट होणार आहेत, त्यात जास्त वेळ लागणार नाहीये. ठीक आहे. तर ह्या आठवड्यासाठी नक्की सोमवार ते शुक्रवार आणि त्यानंतर परत पुढच्या रविवारी आपण क्लास करत आहोत. त्यामुळे यात्रेला जाण्याच्या आधी तुमची परीक्षा जरी झाली तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. यात्रा आनंदात होईल ना. दिवाळीचं फराळ पण छान गोड लागेल, खाता येईल. ठीक आहे. परीक्षेबद्दल कळवता येईल, कळूया, आपण डिस्कस करूयात नंतर. कृष्ण भावना जी आहे ही शुभदा आहे, शुभदायी आहे, शुभदा. श्रील रूप गोस्वामींनी शुभ या लक्षणाची या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. वास्तविक शुभ म्हणजे जगातील सर्वच लोकांच्या हितासाठी केलेली कल्याणकारी कार्य. आज आपण पाहतो की अनेक लोक समाजाच्या किंवा देशाच्या कल्याणाकरता कार्यरत आहेत. संपूर्ण जगातील लोकांना सहाय्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघासारखी एक जागतिक संघटनाही स्थापन करण्याचे प्रयत्न सद्यस्थितीत आहेत. परंतु राष्ट्रीय स्तरावरील कार्यांच्या अंतर्भूत मर्यादेमुळे संपूर्ण जगातील लोकांच्या कल्याणाकरिता चालवलेला हा कार्यक्रम व्यवहार असू शकत नाही. कृष्ण भावनामृत आंदोलन मात्र इतके चांगले आहे की संपूर्ण मानव समाजाच्या कल्याणाकरिता कार्य करू शकते. सर्वजण या आंदोलनाकडे आकर्षित होऊ शकतात आणि प्रत्येकाला त्याचा परिणामांचा लाभ होऊ शकतो. म्हणून रूप गोस्वामी आणि इतर विद्वान त्यांचे असे एकमत आहे की कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी एक अतिशय विस्तृत प्रचाराचा कार्यक्रम राबवला गेला पाहिजे आणि हा कार्यक्रम हीच सर्वोच्च मानव सेवा आहे. मानव सेवा ही माधव सेवा आहे आणि मानव सेवा म्हणजे काय? कृष्ण भावनेचा प्रचार करणे ही सर्वोच्च मानव सेवा आहे. मला जर कोणी विचारलं की तुम्ही का बरं सोडलं एवढ्या तरुण वयामध्ये, मला बरेच जण प्रश्न विचारतात की किती वर्षापासून तुम्ही इस्कॉन मध्ये आहात आणि काय करता. मग सांगितलं त्यांना, जेव्हा सांगितलं की बाबा आता 19 वर्ष झाले आणि मग 19 वर्ष तुमचं काय वय होतं, मी 17-18 वर्षाचा होतो.
का बरं एवढ्या लवकर तुम्ही, काय झालं होतं असं जीवनामध्ये, का केलं तुम्ही? तर त्यावेळेस मी ह्या प्रश्नाचं उत्तर हेच सांगतो की मला समाजकार्य करायची इच्छा होती. पुढे जाऊन मी IAS IPS असं काहीतरी बनण्याचा काहीतरी असा प्रयत्न होता, MPSC UPSC देऊन कुठेतरी ऑफिसर व्हायचा आणि समाजकार्य करायचं अशी इच्छा होती. पण त्या समाजकार्यामध्ये मी काही लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचलो असतो आणि त्यांना काय दिलं असतं? अन्न, वस्त्र, निवारा किंवा शिक्षण दिलं असतं. आणि त्याच्यात त्या ह्या गोष्टीचा जेव्हा मी भगवद्गीता वाचली त्यानंतर कळालं की ह्या गोष्टीचा नाश होणार आहे. त्या नाशवंत आहेत. त्या गोष्टीने त्या व्यक्तीच्या जीवनात काही विशेष फरक नाही पडणार. पण त्याच व्यक्तीला जर मी भगवद्गीता शिकवली, त्याच्यानंतर त्याच्या जीवनात परिवर्तन झालं, तर समाजातला एक व्यक्ती जो आहे तो समाजाचं नुकसान करण्यापासून दूर जातो. आणि त्याच्यासारखं समाजकार्य कुठलंच नाहीये. त्यामुळे कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासारखं समाजकार्य कुठेही नाही. आणि प्रत्येक जण कुठे ना कुठे समाज सुधारावा म्हणून प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या प्रकारे समाजाचं भलं व्हावं, समाजाचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न. व्यक्तीकडे बुद्धी नाही आहे, त्यामुळे समाजाचं भलं कसं करावं ते कळत नाहीये. किंवा एखादा व्यक्ती आध्यात्मिक नसल्यामुळे त्या आध्यात्मिक किंवा जसं प्रभुपादांसारखे महान संत जे आहेत, त्या महान संतांना योग्य प्रकारे माहिती होती की कशा प्रकारे कार्य केल्यानंतर ते हजारो वर्षासाठी समाजाला आधी अतिशय बेनिफिशियल असणार आहे. पण काही व्यक्तींना वाटलं की बाबा नाही, आपण समाजाला एकत्र आणणं गरजेचं आहे. मग एकत्र आणण्यासाठी काय करायचं? मग सार्वजनिक गणेश उत्सव चालू करू म्हणाले ते. मग सार्वजनिक गणेश उत्सव त्यांनी चालू केले आणि आता त्याचं विभत्स परिवर्तन कसं झालेलं आता आपल्याला दिसतंय. तर तो समाज एकत्र येऊच शकणार नाही असं विभत्स कार्य होतं. त्या समाजाचं भलं करण्यासाठी काहीच होत नाही. मग त्यावेळेस स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी एकत्र आणलं. पण त्याचं परिवर्तन काय झालं? हे अशा विक्षिप्त रूपात झालं. पण तेच प्रभुपादांनी जेव्हा समाजाला एकत्र आणण्यासाठी कृष्ण भावनेचा प्रचार केला, त्याच्यानंतर पाहतोय आपण म्हणजे प्रभुपाद सांगतात की अशी परिस्थिती येणार आहे त्याच्यामध्ये भयंकर शत्रुत्व असलेले रशिया आणि अमेरिका त्यावेळेस अतिशय भयंकर शत्रुत्व होतं. दुसऱ्या वर्ल्ड वॉर नंतर विश्वयुद्धानंतर अमेरिका आणि रशिया ह्याच्यामध्ये खूप मोठं दुश्मनी निर्माण झाली, त्यांच्या शत्रुत्व त्यांच्यात निर्माण झालं होतं. पण प्रभुपाद सांगतात की अशी परिस्थिती कृष्ण भावनेच्या प्रचारामुळे झाली की अमेरिकेतला व्यक्ती आणि रशियातला व्यक्ती एकत्र येतो आणि हातात हात घालून डान्स करतो. आज सुद्धा रशिया आणि युक्रेनचं युद्ध चाललंय. त्या युद्धामध्ये सुद्धा ते भक्त जे आहेत ते एकमेकांबरोबर एकत्र राहतात. युक्रेनचे भक्त बरेचसे रशियामध्ये, रशियाचे भक्त युक्रेनमध्ये किंवा ते दोघंही युरोपमध्ये कुठेतरी जाऊन एकत्रपणे कीर्तन करतात, नृत्य करतात. तर कृष्ण भावनेचा प्रचार केल्यानंतर खरं हित या जगाचं होऊ शकतं, या समाजाचं होऊ शकतं. आणि त्यामुळे कृष्ण भावनेचा प्रचार करणं ही सर्वोच्च मानवसेवा आहे, हे प्रभुपादांनी सांगितलं. याच्याद्वारे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे कृष्ण भावनेद्वारे शुभ जे आहे हे निर्माण झालेलं आहे. जर आज जगात प्रत्येकाने कृष्ण भावनेचा प्रचार केला तर त्याला मी, माझा देश किंवा माझं ऐश्वर्य, माझं साम्राज्य ह्यातून ह्यातून तो व्यक्ती बाहेर पडणार आहे. आणि त्यामुळे सध्याचे जे युद्ध चालले ते सगळे युद्ध बंद होतील. सध्याची जी काही समाजात जी फूट पडण्याचा प्रयत्न आहे कुठल्या धर्मामुळे, कुठल्या जातीमुळे, त्या सर्व गोष्टी सुद्धा दूर जाणार आहेत. किंवा त्या व्यक्तीला माहिती आहे. गेल्या काही दिवसापासून मी त्याच गोष्टीचा विचार करतोय की जीवनात कितपत करायचं आणि काय करायचं. कारण जीवनाच्या अंती आपण काहीच घेऊन जाणार नाही. तेव्हा ह्या गोष्टीची जाण त्या व्यक्तीला होते, त्यावेळेस तो व्यक्ती नक्कीच दुसऱ्याची गोष्ट लुबाडण्यामध्ये किंवा दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये मागे हटणार आहे. त्या गोष्टीचा तो प्रयत्न करणार नाही. तर त्यामुळे कृष्ण भावना जी आहे ही शुभच प्रदान करणार आहे. आणि त्यामुळे ह्या कृष्ण भावनेसारखं समाजाचं शुभ करणारं कार्य हे दुसरं कुठलंही नाहीये. तर ह्याच्यासाठी भक्ती रसामृत सिंधूमध्ये छान श्लोक जो आहे रूप गोस्वामी पाद देत आहेत. त्याच्यामध्ये भक्ती जे आहे त्याचे 4 शुभ प्रदान करणार आहेत. ते 4 गोष्टींची वर्णन करण्यात आलेले. पहिली गोष्ट म्हणजे शुभानी प्रीणानाम. ते त्याचा अर्थ सांगितला आहे जगत प्रीणानाम. म्हणजे ती भक्ती जी आहे ही सर्वांना शुभ प्रदान करते, सर्वांचं योग्य करते, सर्वांचं चांगलं करते. जगत प्रीणानाम. त्यानंतर सर्व जगताम अनुरक्तताम. हे जगतात मध्ये सर्वांना ही भक्ती जी आहे ती आकर्षित करते. कृष्णाप्रती आणि एकमेकांप्रती जे आहे ती आकर्षित करते. आपलं तुम्हाला आठवत असेल भगवद्गीतेमध्ये आपण तो श्लोक पाहिला होता. योगयुक्त प्रसन्नात्मा, योगयुक्त विशुद्धात्मा, नाही, न शोचती न कांक्षती. नो नो नो, योगयुक्त विशुद्धात्मा जी त्याची चर्चा, त्याच्यामध्ये शेवटचा जो श्लोक आहे त्याचं त्याचं भाषांतर अशा प्रकारे की तो सर्वांना प्रिय होतो आणि सर्व त्याला प्रिय होतात. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय, दुसरी लाईन आठवत नाही. त्याच्या दुसऱ्या लाईनचा अर्थ असा आहे की तो सर्वांना प्रिय होतो आणि सर्व जे आहे ते त्याला
अतिशय प्रिय होतात. तर हरे भक्ती प्रभुजी त्या योगयुक्त व्यक्तीला विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वे हा भूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. कर्मानपि न लिप्यते. सर्व भूतात्म भूतात्म, सर्वांना तो प्रिय होता आणि सर्व त्याला प्रिय होता. कर्मानपि न लिप्यते, तो कुठल्याही कर्मबंधनात तो अडकत नाही. कोण आहे तो? विशुद्धात्मा, योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय आहे. तो जितेंद्रिय होतो, पण तो योगयुक्त हा शब्द महत्वाचा त्यात. तर तशा प्रकारे जेव्हा भक्ती योगाचा व्यक्ती लागतो, तो जगत प्रिणानाम आहे आणि जगताम अनुरक्ततात, तो जो आहे हा सर्वांना आकर्षित करतो आणि सर्व त्याच्याप्रती आकर्षित होतात. त्यानंतर षडगुणाधी प्रदतत्वम, त्याच्यामध्ये जे विशेष गुण जे आहेत, ते गुण जे आहेत त्याच्यामध्ये उत्पन्न होतात, निर्माण होतात. त्याच्यामध्ये सर्व सर्व गुण, उत्कृष्ट गुण जे आहेत ते त्याच्यात निर्माण होतात. जसे वैष्णवांचे 24 गुण जे आहेत त्याचं भक्ती रसामृत सिंधू, सॉरी, चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन येतं. एकच मिनिट. हरे कृष्ण. धन्यवाद. मैंने फोन इसलिए किया था कि मम्मी कल नहीं है, एक युवती माता जी को कॉल करने का प्रयास कर रहा था, मगर माता जी का फोन नहीं लग रहा है, तो आप उसमें बता देंगे क्या ट्यूजडे को मम्मी नहीं है ये वाला? ओह, थैंक यू. हरे कृष्ण. आवाज नाही येते हरी बोल. प्रदान करतो आणि त्याचबरोबर सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात. सुखम इति अनिदम आख्यातानी मनीषिभी. दिस इज, हे जे आहे हे मनीषिभी म्हणजे जे अतिशय विद्वान व्यक्ती जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं? शुभानी प्रिणानाम सर्व जगताम अनुरक्ततात षडगुणेहि सुखम इति अदिनी, सुखम इति अदिनी आख्याता आणि मनीषिभी, असं हे जे आहेत, जे बुद्धिमान व्यक्ती आहेत ते म्हणतात. कोणत्या 4 गोष्टी प्रदान करतात भक्तीद्वारे? भक्तीद्वारे शुभ ज्या 4 गोष्टी त्या म्हणजे, एक आहे की सर्वांचं भलं करते, त्यानंतर सर्वांना आकर्षित करते, त्यानंतर सर्वांना चांगले गुण जे आहेत ते प्रदान करतात आणि सर्वांना अतिशय उत्कृष्ट सर्वोच्च आनंद जो आहे तो आनंद प्रदान होतो आणि त्याचबरोबर बाकी सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात. आता सर्वात पहिली गोष्ट आपण पाहिलं की मानवसेवा जी आहे ती सर्वोच्च मानवसेवा म्हणजे भक्ती योगाचं पालन करायला शिकवणे, कृष्ण भावनेचं पालन करायला शिकवणे ही सर्वोच्च मानवसेवा आहे. तर जगत प्रिणानाम याच्यामध्ये आपण चर्चा केली. त्यानंतर पुढे कृष्ण भावनामृत आंदोलन संपूर्ण जगाचे लक्ष असे आकर्षित करू शकेल आणि प्रत्येक मनुष्य कृष्ण भावनेमध्ये कसा आनंद प्राप्त करू शकेल याचे पद्मपुराणात एक उदाहरण दिलेले आहे. तेथे असे म्हटले आहे की जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्तिमय सेवा करीत असतो तर संपूर्ण जगाची सर्वोत्तम सेवा करीत असतो आणि सर्वांना आनंद देत असतो. हे आपण जाणून घेतले पाहिजे. मानव समाजाबरोबरच तो अगदी वृक्ष आणि पशूंनाही आनंद प्रदान करीत असतो, कारण या आनंदांमुळे इतर निम्न योनी देखील आकर्षित होत असतात. याचे एक प्रात्यक्षिक श्री चैतन्य महाप्रभूंनी झारखंडतील अरण्यातून प्रवास करताना आपल्याला दाखवले आहे. झारखंडामध्ये जेव्हा महाप्रभू प्रवास करत होते तर तिथे सर्व पशु जे आहेत ते एकमेकांना आलिंगन करत होते आणि एकमेकांचे शत्रू असे असलेले पशु जे आहेत ते एकमेकांना आलिंगन करत होते आणि हरे कृष्णाचं कीर्तन करत होते. तर पशु योनीत सुद्धा व्यक्ती आकर्षित होतो. बाकीच्यांचं काय, मनुष्यांचं काय? तर त्यामुळे कृष्ण भावनेसारखी मानवसेवा व्यक्ती करून त्याला तो व्यक्ती कृष्णाप्रती आकर्षित होईल, कृष्ण भावनेप्रती नक्कीच आकर्षित होऊ शकणार आहे. तर दुसरं त्याचं गुण दाखवलेलं आहे तो म्हणजे जगत अनुरक्ततात, की भक्ती जी आहे हे सर्वांना आकर्षित करते. पुढच्या पॅरेग्राफमध्ये अधिक सांगायचे तर कृष्ण भावनेमध्ये रत असणारा मनुष्य भक्तिमय सेवेमध्ये कार्य करताना देवी देवतांचे सर्व सद्गुण आपल्यामध्ये विकसित करू शकतो. सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंधातील 18व्या अध्यायातील 12व्या श्लोकात म्हणतात, हे राजन, ज्या व्यक्तीची भगवान श्रीकृष्णांवर अढळ श्रद्धा आहे आणि ज्यांच्यात कपट नाही ते देवतांमधील सर्व सद्गुण विकसित करू शकतात. एका भक्ताची उच्च श्रेणीची कृष्ण भावना पाहून
देवी देवतांना देखील त्यांच्या समवेत निवास करण्याची इच्छा होते. म्हणून आपण असे समजू शकतो की या देवी देवतांचे सद्गुण त्यांच्यामध्ये विकसित झालेले आहेत. या उलट जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही त्याच्यामध्ये कोणतेही सद्गुण आढळत नाही. कोणाला काही उदाहरण आठवते का याचं, की देवी देवता सुद्धा त्या भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करतात? आपण चैतन्य लिलेमध्ये कुठं किंवा त्यानंतर आपल्या आचार्यांच्या जीवनामध्ये असं काही उदाहरण माहिती आहे का कोणाला? हरिदास ठाकूरांचं काय उदाहरण? जी जी वेश्या आली होती ती वेश्या सुद्धा तिच्यामध्ये परिवर्तन झालं आणि स्वतः मायादेवी स्वतः शेवटी आल्या होत्या आणि त्यांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यातही परिवर्तन झालं. छान. अजून हा, इथे आपण पाहतोय की देवी देवता जे आहेत ते सुद्धा भक्तांचा संग घेण्याचा प्रयत्न करतात. गोवर्धन परिक्रमेमध्ये जर तुम्ही मानसी गंगेला गेलात तर तिथे गोवर्धनचे जे महादेव आहेत, जे धाम धाम पालक आहेत, कोण आहेत ते? नाही, चकलेश्वर महादेव. तर चकलेश्वर महादेव जे आहेत त्यांच्या समोरच, महादेवाच्या मंदिराच्या समोरच तिथे सनातन गोस्वामीपादांचं भजन कुटीर आहे. आणि तिथे असं झालं होतं की सनातन गोस्वामीपाद जेव्हा भजन करत होते त्यावेळेस तिथे खूप मच्छर होते आणि ते मच्छर जे आहेत ते त्यांना भजन करण्यामध्ये त्यांना व्यत्यय येत होते. म्हणून त्यांनी ठरवलं की आज इथे जायचं नाही. त्यांनी महादेवांना सांगितलं, प्रणाम केला आणि त्यांना सांगितलं की मी चाललो म्हणून. तर त्यावेळेस महादेव स्वतः आले आणि त्यांना विनंती करायला लागले, तुम्ही इथून जाऊ नका, मला तुमचा संघ घ्यायचा आहे. आणि त्याच वेळेस महादेवांनी जे मच्छरांचे देवता आहेत त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ह्या एरियामध्ये मच्छर नसले पाहिजे आणि अजूनही त्या एरियामध्ये अजिबात मच्छर नसतात. आणि त्यामुळे सनातन गोस्वामीपादांचं जे भजन आहे त्या भजनात कसलाही व्यत्यय होत नाही. आणि हे कशासाठी? कारण महादेव म्हणाले की तुमच्यासारख्या भक्तांचा संघ मला सोडायचा नाहीये. तर आपण पाहतो की शुद्ध भक्तांचा संघ जे आहेत, महादेवांनाही, महादेव स्वतःही वैष्णवानाम यथा शंभू आहेत, सर्वोत्कृष्ट वैष्णव आहेत, पण त्यांना सुद्धा ती लालसा होती की त्यांचा संघ जो आहे त्यांना सोडायचा नव्हता. जो मनुष्य कृष्ण भावना माहित नाही त्याच्यामध्ये कोणतेही सद्गुण आढळत नाहीत. तो शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मोठा विद्वान असेल, परंतु त्याची वास्तविक दैनंदिन कृत्य पाहिली तर आढळून येते की तो पशुपेक्षाही निम्न स्तराचा आहे. जरी एखादी व्यक्ती अतिशय विद्वान असली तरी ती मानसिक अवस्थेच्या स्वरापलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून ती केवळ भौतिक कर्तव्य करीत राहणार आणि अशा रीतीने केवळ अशुद्धच राहणार. काही दिवसापूर्वी जेव्हा मी फ्लाईटमधून चाललो होतो तर त्यावेळेस हा विचार आला होता की ते जे एअर होस्टेस किंवा केबिन क्रू बॉईज असतात ते येतात आणि एकदम छान प्रकारे बोलतात. त्यांचं बोलणं चालणं सगळं, त्यांचं स्वागत करण्याचा जो प्रकार आहे तो एकदम अतिशय उत्कृष्ट आहे. एखादा म्हणे की किती छान आहेत ही लोक, पण त्यांच्या जर पर्सनल जीवनामध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर ते कुत्र्या मांजरांपेक्षाही बेकार एकमेकांशी भांडतात. त्यांचं राहणीमान, खाणं पिणं जे कार्य आहे तेही पशुपेक्षाही निम्न स्तराचं असतं. ते उत्कृष्ट. इथे प्रभुपाद ते सांगतात की कितीही सुशिक्षित असेल आणि कितीही पॉलिश दाखवण्याचा प्रयत्न, हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंट केलेली मुलं असतात, मुली असतात, त्यांचे बोलणं हे असं असं योग्य प्रकारे असतं की असं वाटतं की अरे हा किती दिव्य गुण आहेत. हा पण ते, हा तेच, पण ते मुखवटा आहे तो त्यांचा. आणि तो मुखवटा जो आहे तो नंतर काढतात जेव्हा ते ऍक्च्युअल जीवनात जातात. किंवा असंही म्हटलं जातं की तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जर टेस्ट करायचं असेल तर त्याला खुर्ची द्या. तर एखाद्या व्यक्तीचं गुण काय ते पाहायचे असतील तर त्या त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी कुठली तरी पदवी द्या, काहीतरी पद द्या, आमदार खासदार बनवा. सगळेच आता लावतात ना की जनतेचं ठरलंयच, आमचं ठरलंयच की आमदार होणार. अशा सगळ्यांनी आपल्या समोर येतात, हात जोडतात, मी तुमची सेवा करतो म्हणून सांगतात, पण नंतर मग त्यांचे जे खरे पशुचे जे गुण आहेत ते हळूहळू बाहेर येतात. तर त्यासाठी कृष्ण भावना जी आहे तीच एखाद्या व्यक्तीला गुण प्रदान करणारी आहे. सद्गुणा आणि प्रदत्वतम. किंवा झोपलेला असला आणि प्रभूजी त्याच्या तोंडावर पाणी टाकलं की त्याचे खरे गुण प्रगट होतात. बरोबर बरोबर. पुढे उदाहरणार्थ एखादा कृष्ण भावनामय तरुण जरी विश्वविद्यालयाच्या दृष्टिकोनातून अतिशय विद्वान नसला तरी तो त्वरित अवैध स्त्री संघ, जुगार, मांसाहार आणि नशा या गोष्टींचा त्याग करू शकतो. या उलट कृष्ण भावनेत नसलेला लोक कितीही विद्वान असले तरीही असे अनेकदा आढळते की ते मद्यपी, मांसभक्षी, अवैध स्त्री संघ करणारे जुगारी असतात.
एखादी व्यक्ती कृष्ण भावनेचा अंगीकार करून आपल्यामध्ये सद्गुण कसे विकसित करू शकते याची ही प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. याउलट कृष्ण भावनेत नसलेला मनुष्य कोणतेही सद्गुण विकसित करू शकत नाही. आम्हाला अनुभव आहे की कृष्ण भावनेशी संलग्न असलेला तरुण सिनेमा, नाईट क्लब, नृत्यगृहे, उपहारगृहे, दारूचे अड्डे इत्यादी गोष्टींपासून अनासक्त होतो. तो पूर्णपणे मुक्त होतो आणि आपला अमूल्य वेळ वाचवून धूम्रपान, मद्यपान किंवा नाटक, सिनेमा, नृत्य यांच्याशी व्यर्थ दौडत नाही. कृष्ण भावनेत नसलेला मनुष्य साधारणपणे अर्धा तासही स्वस्थ बसू शकत नाही. योग साधना असलेल्या आपले फक्त 2-2 तास शांतपणे बसून जप करतात. 2.5-3 तास भक्तिशास्त्री क्लास ऐकू शकतात. विशेषतः आहे त्याशी कृष्ण भावनाभावित भक्त माझ्यासमोर बसलेले आहेत. भौतिकवादी लोकांकरिता कदाचित ही पद्धती उचित असू शकेल, परंतु ते स्वतःला किती काळापर्यंत स्तब्ध किंवा शांत ठेवू शकतील? कृत्रिमपणे शांत बसून आपल्याला तथाकथित ध्यान करीत असतील, परंतु त्यांची योग साधना समाप्त झाल्यानंतर ते अवैध स्त्रीसंग, जुगार, मांसभक्षण इतर अनेक निरर्थक गोष्टी करू लागतात. तथापि कृष्ण भावनाभावित व्यक्ती हळूहळू स्वतः उच्च अवस्थेमध्ये पर्यंत प्रगती करू शकते आणि तिला हे करण्यासाठी असे तथाकथित मौन धारणा करण्याची आवश्यकता नसते. केवळ ती कृष्ण भावनेमध्ये कार्यरत असल्यामुळे या निरर्थक गोष्टी करीत नाही व अत्यंत उच्च चारित्र्य विकसित करू शकते. निष्कर्ष असा आहे की जर एखाद्या व्यक्तीमध्ये कृष्ण भावना नसेल तर वास्तविकरित्या ती कोणतेही सद्गुण विकसित करू शकत नाही. आपण स्वतःबद्दल थोडासा विचार केल्यानंतर आपल्याला नक्कीच जाणून येईल की कृष्ण भावनेचं पालन केल्यानंतर ते सद्गुण जे आहेत हे कुठे कुठे कशा ना कशा प्रकारे निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न आहे कोणाचा? चार गोष्टी समजल्या सगळ्यांना. एक आहे जगत्प्रिणानाम, जगताम अनुरक्ततात, षड्गुणानी प्रदवर्ताम आणि सुख प्रदत्वताम. शुद्ध भक्ती जे आहे ही व्यक्तीला सुख प्रदान करते. आणि हे कोणी सांगितलंय? हे असं जे विद्वान पंडित आहेत, असे जे अतिशय ज्ञानमय लोक आहेत, त्यांनी असं याचं व्याख्यान केलेलं आहे. भक्ती जी आहे ही 3 प्रकारचा आनंद प्रदान करते. आपण याच्यावरती चर्चा महेश भाऊंनी सांगितलं. वैशाखिकम, ब्रह्मन आणि ऐश्वर्यम. तर भक्ती जी आहे ही भौतिक गोष्टी सुद्धा प्राप्त करून भौतिक स्तरावरती आनंद प्रदान करते. त्यानंतर ब्रह्मन म्हणजे ब्रह्मन साक्षात्कार जो आहे त्या साक्षात्काराचा आनंद देऊन ब्रह्मनमध्ये जो आहे तिथला तोही आनंद प्रदान करते. आणि त्याच्यापेक्षाही सर्वोत्कृष्ट म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा संघ, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचं धाम जे आहे ते आपल्याला प्रदान करते. अशा प्रकारचे 3 आनंद जे आहेत ही भक्ती प्रदान करते. ठीक आहे. पुढे भक्ती, शुद्ध भक्ती जी आहे ही मोक्ष लभता कृत आहे. मोक्ष लभता कृत कृष्ण भावनेतील जे सुख जे आहे हे अतिशय उच्च कोटीचं आहे. आणि भक्ती जी आहे हे मुक्तीला सुद्धा निम्न स्तरावरती आणते. भक्ती समोर मुक्ती जी आहे ही त्या व्यक्तीसाठी क्षुल्लक आहे. त्यामुळे भक्त जो आहे हा मुक्तीची कधीही कामना करत नाही. सिद्धिकामी मुक्तिकामी सकले अशांत, कृष्ण भक्त एव शांत. कृष्ण भक्त जो आहे तो एकटाच शांत आहे आणि तो कधीही सिद्धी किंवा मुक्तीच्या कसल्याही पाठीमागे लागत नाही. आणि त्यामुळे मोक्ष लभता कृत, मोक्ष त्या भक्ताला असाच मिळणार आहे. आणि तो भक्ती समोर मोक्ष जो आहे किंवा मुक्ती जी आहे ही त्याला काही महत्व देत नाही. श्री रूप गोस्वामींनी सुख आणि आनंदाच्या विविध उगमस्थानांचे विश्लेषण केले आहे. त्यांनी आनंदाचे 3 प्रकार सांगितले आहेत: भौतिक उपभोगातील मिळणारा आनंद, स्वतःला परमब्रह्माशी एकरूप करणारा आनंद आणि कृष्ण भावनेमध्ये मिळणारा आनंद. बरोबर. आता आपण 3 पाहिले आनंद: वैशाखिकम, ब्रह्मन आणि ऐश्वर्यम. हे 3 आनंद पाहिले. तंत्रशास्त्रामध्ये भगवान शिव आपल्या पत्नी सती हिला अशा प्रकारे उपदेश करतात: प्रिय सती, जो मनुष्य भगवान गोविंदांच्या चरणकमलांचे पूर्णपणे शरणागत झालेला आहे व ज्याने अशा प्रकारे कृष्ण भावनेचा पूर्णपणे विकास केला आहे
त्याला निर्विशेषवादी लोकांनी प्राप्त केलेल्या सर्व सिद्धी अतिशय सहजपणे प्राप्त होऊ शकतात. मोक्ष लभता कृत, त्याला सहजपणे त्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. त्याच्यासाठी हजारो वर्षाची तपस्या केली जाते, ध्यान धारणा समाधी केली जाते. त्यातून जी प्राप्त होणारी मोक्ष जे आहे तो त्या व्यक्तीला सहज प्राप्त होणार. त्यामुळे निर्वाण हे आपलं ध्येय नाही आहे. निर्वाण आपल्याला प्राप्त करायचंच नाहीये. ते असं सहजासहजी प्राप्त होणारी गोष्ट. जसं मी सिद्धीबद्दल सांगितलं होतं, जगन्नाथदास बाबाजींची कथा आठवते. एक भक्त त्यांच्याकडे पळत आले आणि म्हणाले की बाबाजी बाबाजी, तो व्यक्ती जो आहे तो झाडूवरती हवेत उडतोय, त्याच्याकडे ती विशेष सिद्धी आहे. त्यामुळे त्यात काय विशेष आहे? त्यात काही विशेष नाहीये. म्हणजे बाबा तो झाडूवरती उडतोय, तो एकदम त्याचं गुणगानच करायला लागले. आणि त्यावेळेस ते बाबाजी जे आहेत ते दातून करत होते. त्यांनी काय केलं, दातून जे ते खाली जमिनीवरती ठेवलं, त्याच्यावरती उभे राहिले, वरती आकाशात उडून आले, चक्कर मारून परत खाली आले आणि परत दातून घेतलं आणि घासायला सुरुवात केली. म्हणजे काही फरक नाही पडत. तर ते सांगताना वर्णन करण्यात येतं की कृष्ण भक्तासाठी ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत, सहज आहे, त्याला त्या प्राप्त होतात. त्यासाठी तो वेगळा काही प्रयत्न करायची गरज नाही पडत त्याला. त्याच्या स्वतः त्याचे कृष्णाशी संबंध आहे आणि त्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. जसं आपण पाहिलं अनिमा लगिमा प्राप्ती, ह्या सगळ्या ज्या काही सिद्धी आहेत त्या सिद्धी प्राप्त होतात. आणि त्याच प्रकारे मुक्ती जी आहे ती मुक्ती सुद्धा सेवा करायला तयार आहे भक्तांची. जो शुद्ध भक्त आहे त्याची सेवा जी मुक्ती आहे, मोक्ष जो आहे, करायला तयार आहे. म्हणजे सहजासहजी त्या व्यक्तीला प्राप्त होतात. आणि ह्याचं वर्णन स्वतः शिवजी आहे ते तंत्रशास्त्रामध्ये पार्वती मातेला करतायत. याच्या पलीकडे सांगायचंय तर तो शुद्ध भक्तांना मिळणारा आनंद उपभोगू शकतो. अतिशय सिद्धी निर्विशेषवादी लोकांना प्राप्त केलेल्या सर्व सिद्धी अतिशय सहजपणे प्राप्त होऊ शकतात. आणि या पलीकडेही त्याला सांगायचंय तर तो शुद्ध भक्तांना मिळणारा आनंद उपभोग करू शकतो. जो भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतलाय तो व्यक्ती मुक्ती सिद्धी तर प्राप्त होणारच आहे, त्याच्यापेक्षाही जास्त जो सर्वोच्च जो आनंद आहे तो आनंद त्याला प्रदान होणार आहे. शुद्ध भक्तीद्वारे प्राप्त होणारा आनंद सर्वोच्च आहे, कारण तो शाश्वत आहे. भौतिक सिद्धीपासून मिळणारा किंवा स्वतःला ब्रह्मरूप समजण्याचा आनंद त्याहून निकृष्ट आहे, कारण तो अनित्य असतो. भौतिक सुखाच्या स्तरावरून पतन होण्यापासून एखाद्याला कोणीही वाचवू शकत नाही. अव्यक्त ब्रह्माशी एकरूप होऊन मिळणारा जो आध्यात्मिक आनंद असतो, त्या आनंदाच्या स्तराहूनही मनुष्य पतित होण्याची पूर्णपणे शक्यता असते. अतिशय विद्वान आणि जवळजवळ पूर्ण साक्षात्कारी असे महान मायावादी संन्यासी देखील कधी कधी समाजकारण राजकारण करण्यात मग्न होतात असे दिसून येते. त्याचे कारण असे आहे की अव्यक्त साक्षात्कारामध्ये सर्वोच्च आध्यात्मिक आनंद न मिळाल्यामुळे त्यांना पुन्हा भौतिक स्तरावर पतित व्हावे लागते आणि भौतिक कार्य करावी लागतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील. विशेष करून भारतामधील अनेक मायावादी संन्यासी पुन्हा भौतिक स्तरावरती खाली येऊन कार्य करावू लागतात. तथापि ज्या व्यक्तीने पूर्ण कृष्ण भावना प्राप्त केलेली आहे ती पुन्हा कधीही भौतिक स्तरावर पतित होत नाही. एखादे भौतिक कार्य कितीही आकर्षक असले तरी भक्त सदैव जाणतो की कोणतीही भौतिक स्तरावरील कल्याणकारी योजना कृष्ण भावनेतील दिव्य कार्याची बरोबरी करू शकत नाही. आपण पाहतोय सध्या हिंदुत्व, हिंदू जागरण आणि हिंदूंचं रक्षण यासाठी बरेचसे साधू, जे भरपूर काही तपस्या करणारे साधू जे आहेत ते रस्त्यावरती आलेले आहेत, किंवा ते समाज कार्य करण्यासाठी किंवा ते हिंदुत्व वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण कृष्ण भावनेमधून कोणीही ह्या गोष्टी प्रयत्न करत नाहीये. कृष्ण भावनेचा प्रचार केल्यानंतर जी मानवसेवा होणार आहे किंवा जे धर्माचं रक्षण होणार आहे ते दुसऱ्या कुठल्याही गोष्टीद्वारे होणार नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला तो असा वेगळा काही प्रयास करण्याची किंवा समाज कार्य करून स्वतःचं पतन करण्याची काही गरज नाहीये. आपल्याला जे आहे आपलं कार्य जे आहे हे करत राहायचंय आणि जेवढं जास्तीत जास्त कृष्ण भावनेचा प्रचार करून या समाजाला मदत करू शकू तेवढं करत राहायचं. त्यामुळे कृष्ण भावनेतील दिव्य कार्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. यशस्वी योगी 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त करू शकतो आणि मग त्याच्यावरती चर्चा झालेली आपली. आणि मग अत्यंत सूक्ष्म होऊन दगडामध्येही प्रवेश करू शकतो. त्यानंतर पुढे आहे लघिमा सिद्धी. त्याच्यामध्ये भौतिक शास्त्रज्ञ विकसित करतात. उदाहरण सिद्धी योगी केवळ सूर्यकिरणांच्या सहाय्याने सूर्यग्रहावरती जाऊ शकतो. या सिद्धीला लघिमा सिद्धी म्हटलं जातं. त्यानंतर प्राप्ती सिद्धी, त्यामध्ये व्यक्ती जो आहे चंद्राला आपल्या बोटांनी स्पर्श करू शकतो. अशी प्राप्ती सिद्धी त्या व्यक्तीला किंवा चंद्राला स्पर्श करू शकतो. त्यानंतर ईशिता,
त्याच्यामध्ये ते पृथ्वी ग्रहावरील एखादा अतिशय अगदी लहान भाग नष्ट करू शकतात, परंतु इशिता नावाच्या सिद्धीने योगी जो आहे केवळ आपल्या मनाच्या इच्छेनुसार एक संपूर्ण ग्रह निर्माण करू शकतो किंवा नष्टही करू शकतो. वशिता सिद्धी आहे, त्याने वशीकरण करू शकतो. त्यानंतर एक प्रकारची योग सिद्धी म्हणजे प्राकाम्य सिद्धी आहे. त्या प्राकाम्य सिद्धीने व्यक्ती स्वतःला हवी ती वस्तू प्राप्त करू शकतो. आणि त्यानंतर कामवसायिता सिद्धी जी आहे, त्याद्वारे व्यक्ती जो आहे ही जादूचाच प्रकार आहे. तो योगी पुरुष प्राकाम्य सिद्धीच्या साह्याने निसर्ग नियमात बसणारी अद्भुत कार्य करू शकतो. तर कामावस्थित सिद्धीच्या साह्याने तो निसर्ग नियमांचे उल्लंघन करून अशक्यप्राय असे चमत्कार करू शकतो. अशा प्रकारच्या भौतिक योग सिद्धींच्या सहाय्याने योगाला प्रचंड प्रमाणात तात्पुरता आनंद मिळू शकतो. शुद्ध भक्तीद्वारे व्यक्तीला निरंतर आनंद प्राप्त होणार आहे, पण अशा सिद्धी प्राप्त करून व्यक्तीला जो आहे हा तात्पुरता आनंद प्राप्त होणार आहे. तर जेव्हा मोक्ष लभता कृत सांगितलंय त्याच्यामध्ये भक्ती जी आहे ही भक्ती जी आहे ही मोक्ष जो आहे त्याच्या समोर तो निम्न वाटतो. मोक्ष प्राप्त करणं ते सांगताना आपल्याला रूप गोस्वामीपाद सांगतायत की भक्ती योगामध्ये थोडंसं जरी आकर्षण निर्माण झालं भगवंतांच्या चरण कमलांप्रती, थोडं जरी आकर्षण निर्माण झालं तर त्या व्यक्तीला जे चतुर्पुरुषार्थ जो आहे, चतुर्पुरुषार्थ कोणता माहितीये? 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हा चतुर्पुरुषार्थ जो आहे तो सुद्धा एक क्षुल्लक गोष्ट वाटते. त्या गोष्टी निम्न वाटतात. त्या गोष्टींच्या पाठीमागे पळायची त्याला गरज नाहीये. वेदांमध्ये ह्या चतुर्पुरुषार्थावरती खूप वर्णन केलं जातं. म्हणजे मनुष्याने जीवन कसं जगावायचं तर ह्या 4 पुरुषार्थांचं पूर्णपणे पालन झालं पाहिजे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या 4. मोक्ष प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही परत तुमचं जीवन जे आहे परिपूर्ण झालं असं सांगितलं जातं. पण ह्या 4ही गोष्टी ज्या आहेत ह्या भक्तासाठी ह्या निम्न आहेत. त्याचं वर्णन जे आहे रूप गोस्वामी पादांनी केलं आहे. आणि त्याचबरोबर मुक्ती जी आहे किंवा सिद्धी जी आहेत हे भक्तीची दासी आहेत. याचं वर्णन करण्यात येतं की सिद्धी जी आहेत त्याच्यात मुक्ती जी आहे ही प्रमुख आहे. आणि त्याचबरोबर भुक्ती जी आहे, मुक्ती आणि भुक्ती या 2 प्रकार आहेत. मुक्ती जी आहे हे म्हणजे मोक्ष आणि भुक्ती म्हणजे भौतिक प्राप्ती, भौतिक भोग करण्याची जी भौतिक भोग जे आहेत त्याची प्राप्ती. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या भक्तीचे मेड सर्वंट आहेत, त्या भक्तीचे दासी आहेत. मुक्ती आणि मुक्ती ह्या ज्या आहेत हे भक्तीचे दासी आहेत. आणि त्यामुळे नारद पंचतंत्रामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे की कशा प्रकारे भक्ती समोर ह्या मुक्ती आणि सिद्धी ज्या आहेत ह्या दासीसारख्या वागतात. मुक्ती सिद्धी ज्या आहेत ते पूर्णपणे दासीसारखे वागतात. आणि भक्तीसमोर त्यांचा कसलाही निभाव लागत नाही, कसलाही त्यांचा प्रभाव भक्तीसमोर होत नाही. त्या भक्तीसमोर त्यांचं स्थान जे आहे हे निम्न स्तराचं आहे. त्याच्यामध्ये वर्णन करताना सांगितलंय, हरिभक्ती सुधोदय या ग्रंथात महान भगवत भक्त प्रल्हाद महाराज यांनी नरसिंहदेवांकडे केलेली एक प्रार्थना सांगितलेली आहे. हे प्रभो, मी वारंवार तुमच्या चरण कमळाशी अशी प्रार्थना करीत आहे की तुमच्या भक्तिमय सेवेत अधिक दृढपणे स्थित व्हावे. माझी एवढीच प्रार्थना आहे की माझी कृष्ण भावना अधिक प्रभावी तथा स्थिर व्हावी. याचे कारण असे की कृष्ण भावना आणि भक्तिमय सेवेतून मिळणारा आनंद इतका शक्तिशाली असतो की या आनंदाच्या साहाय्याने मनुष्याला धर्म अर्थ काम मोक्ष इत्यादी सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात. म्हणजे चतुर्पुरुषार्थ जो आहे त्याचं पालन तर होणारच आहे, ते प्राप्त त्याला होणारच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त होणारच आहे. त्याचबरोबर ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धी सुद्धा त्याला प्राप्त होणार आहेत. आणि त्यामुळे शुद्ध भक्त जो आहे ह्या कुठल्याही गोष्टींच्या पाठीमागे लागत नाही, तो फक्त भक्तियोगाचं तीव्रतेने पालन करतो. खरे सांगायचं तर एक शुद्ध भक्त यापैकी कोणत्याही सिद्धीची अभिलाषा करत नाही, कारण कृष्ण भावनेत केलेल्या भक्तिमय सेवेपासून मिळणारा आनंद इतका दिव्य आणि अनंत असतो की त्याच्याशी इतर कोणत्याही आनंदाची तुलना करता येणे शक्य नसते. असे म्हटले जाते की कोणत्याही अन्य क्रियेपासून मिळणारा आनंदाचा अथांग सागर शुद्ध कृष्ण भावनेच्या सुखांच्या एका थेंबा इतका देखील असू शकत नाही. तर कृष्ण भावनेतून प्राप्त होणारा जो आनंद आहे तो अथांग सागरासारखा आहे.
त्याची तुलना जी आहे ही बाकी धर्म, अर्थ, काम, मोक्ष, सिद्धी याच्यात कशाशीही केली जात नाहीये. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा श्रीधर कोलाव्याच्या नावाचा एक महान भक्त होता. तो अत्यंत निर्धन होता. तो केळीचे द्रोण विकून त्यापैकी आपल्याला चरितार्थ चालवित असायचा. त्यातून त्याने अगदी अत्यल्प उत्पन्न मिळत असे तरी देखील ते काही तुटपुंजे उत्पन्न प्राप्त होत असे. त्यातून तो 50% उत्पन्न गंगादेवीच्या पूजनामध्ये खर्च करीत असे. म्हणजे ते केळीचे द्रोण विकून किती किती पैसे मिळत असते, त्यातले अर्धे पैसे जे आहेत ते गंगादेवीची पूजा करण्यामध्ये ते भगवंतांच्या चरणामृत जे आहे त्याची पूजा करण्यामध्ये अर्पण करत होते. उरलेल्या 50% तो कसा बसा आपला चरितार्थ चालवत असे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी एकदा या शुद्ध भक्तासमोर आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि श्रीधर कोलावेशा असा आशीर्वाद दिला की तुला इतके हवे ते ऐहिक ऐश्वर्य आता मी देणार की आहे. तथापि श्रीधर महाप्रभूंना सांगितले की मला कोणत्याही प्रकारच्या भौतिक ऐश्वर्याची इच्छा नाही. मी माझ्या सद्यस्थितीत अत्यंत सुखी आहे. केवळ तुमच्या चरणकमलांशी अढळ श्रद्धा आणि भक्ती वृद्धंगत व्हावी इतकीच माझी इच्छा आहे. शुद्ध भक्तांची अशीच स्थिती असते. जर ते भक्तिमय सेवेत 24 तास रत असेल तर त्यांना इतर कोणत्याही वस्तूची आवश्यकता नसते. अगदी मोक्षाचीही आनंद नको असतो अथवा भगवंतांशी एकरूप होण्याचाही आनंद नको असतो. नारद पंचरात्रात असे म्हटले आहे, ज्या मनुष्याने भक्तिमय सेवेत अगदी किंचितही प्रगती केली आहे तो धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि 5 प्रकारचे मोक्ष यांच्यापासून मिळणाऱ्या सुखाचा किंचितही महत्व देत नाही. 5 प्रकारचे मोक्ष कोणते आहेत? सायुज्य, सामिप्य, साष्टी, सालोक्य, सामिप्य. ठीक आहे. सारूप्य, सामिप्य, साष्टी, सालोक्य, सायुज्य या 5 मुक्ती ज्या आहेत, 5 मोक्ष जे आहेत त्याची त्यांना कसल्याही प्रकारची अभिलाषा नसते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांपासून मिळणारा कोणत्याही प्रकारचा आनंद शुद्ध भक्ताच्या हृदयात प्रवेश करण्याचे धाडसही करीत नाही. असेही म्हटले जाते की राणीच्या दासी ज्याप्रमाणे अत्यंत नम्रतेने आदराने तिची सेवा करत राहतात, त्याचप्रमाणे धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांपासून मिळणारा आनंद भक्तिमय सेवेच्या मागे राहून तिची सेवा करीत असतो. म्हणजे शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये इतर कोणत्याही भौतिक वस्तूंपासून मिळणाऱ्या आनंदाची कधीच उणीव नसते. शुद्ध भक्ताला कृष्ण सेवे व्यतिरिक्त इतर काहीही नको असते. पण जरी त्याच्या मनात एखादी इच्छा असली तरी भगवंत त्याने ती न मागताच पूर्ण करीत असतात. सुदामा हे त्याचं उदाहरण आहे. सुदामाने कधी भगवंतांसमोर व्यक्तच केलं नाही की त्यांना काय पाहिजे, भगवंतांनी ते जाणलं आणि ते त्यांना प्रदान केलं. प्रल्हाद महाराजांनी जेव्हा समोर भगवंत आले तर प्रल्हाद महाराजांनी प्रार्थना केली की मी काचेच्या तुकड्यांच्या पाठीमागे लागलो होतो जे हिऱ्यासमान चमकतायत, पण मला तुमच्यासारखा हिरा मिळाला, मला काहीच नकोय, मला सर्व काही मिळालं. तरी भगवंतांनी त्यांची जी भौतिक इच्छा होती ती पूर्ण केली. त्यांना त्यांच्या आजोबांपेक्षाही मोठा ध्रुवतारा देऊन टाकला. ब्रह्माजींपेक्षाही मोठं क्रिएशन ध्रुवतारा दिला. ज्या ध्रुवताऱ्यांपासून बाकी सर्व ग्रहताऱ्यांना शक्ती प्रदान पडते असे ध्रुवतारा देऊन टाकला. तर भगवंत जे आहे ती भौतिक इच्छा देणारच आहेत, पूर्ण करणारच आहेत. मग असं करायचं का? व्यक्त करत नाहीये पण इच्छा ठेवतोय, ते योग्य नाहीये. बस आता 2 BHK आहे, कुठेतरी एक छान बंगलो झाला, बास झालं. कुठेतरी 1-2-3 एकर जागा. प्रभुपादांनी सांगितलं ना की छोटासा जमिनीचा तुकडा एक असेल तरी जीवन निर्वाह करू शकतो. मग 1-2-3 एकर कुठेतरी हिंजीवाडी किंवा विमाननगर कुठेतरी जागा असावी. आणि काय पगार फक्त एक आता 2 लाख आहे तो 10 लाख झाला, बास झाला, दुसरं काही नको. काय पाहिजे जीवनात? तर अजूनही आपण त्या भौतिक सुखांच्या आनंदात घेऊन आपल्याला कुठेतरी अशी चुकीचा आपला भ्रम आहे की ही गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मला आनंद मिळेल. तर त्या भ्रमातून आपण बाहेर निघणं गरजेचं आहे आणि आपल्याला फक्त कृष्ण भावनेतून आनंद मिळणार आहे हे स्वीकार करणंही गरजेचं आहे आणि त्याचं पालन करून अनुभव घेणंही गरजेचं आहे. फक्त स्वीकार करून चालणार नाहीये, त्याचं व्यवस्थित पालन केलं तर त्याचा अनुभवही येणार आहे. तुकाराम महाराज आपल्यासमोर एक उत्कृष्ट उदाहरण आहे. श्रीधर कोलाव्याचे आपल्यासमोर एक उत्कृष्ट उदाहरण, आणि असे कित्येक भक्त आहेत जे आपल्याकडे उदाहरण आहेत ज्यांना भौतिक कुठल्याही सुखांचा भोग घेण्याची इच्छा नव्हती. त्याच्यातून ते भगवंतांच्या भक्तीमध्येच ते आनंद घेत होते. आता जेव्हा श्रीधर कोलाव्याचं उदाहरण दिलेलं आहे, श्रीधर कोलाव्याच्याकडे काही नव्हतं आणि तरी त्यातलं तो 50% भगवंतांना द्यायचा आणि ती सेवा करायचा आणि त्यांची काही इच्छाही नव्हती. पण त्याचा विरोधाभास आपल्याला दिसतो तो म्हणजे
पुंडरीक विद्यानिधी. पुंडरीक विद्यानिधी जे आहेत ते म्हणजे त्यांना सुगंधित द्रव्य वापरायला, सुंदर शृंगार करायला, रेशमी कपडे घालायला, अंगावरतीचे हिरे मोत्याचे माणिक घालायला, त्यांचे दासी त्यांची सेवा करायला होते. छान बनवलेलं मसाला पान खात जे आहे ते बसले होते. आणि जेव्हा गदाधर पंडित त्यांच्या समोर गेले तर गदाधर पंडितांना प्रश्न पडला, अरे हे काय, हा कोण शुद्ध भक्त, मला तुम्ही कुठेतरी शुद्ध भक्तांकडे घेऊन येणार होते. पण त्या भक्ताचे जरी त्याच्याकडे ते ऐश्वर्य असेल तर त्या ऐश्वर्याचा जरी तो उपभोग घेत असला तरी त्या ऐश्वर्याचे ते आसक्त नव्हते. ते ऐश्वर्य त्यांच्याकडून गेलं तरी त्यांना चालणार होतं, ते असेल तरी त्यांना ते चालणार होतं. आणि जसं अहो बकीयम सनकालकूटम हे गायलं गे, तसं जसं गायलं तर लगेच त्यांच्यामध्ये तो भाव जो आहे, भगवंतांप्रतीचं प्रेम जे आहे हे निर्माण झालं. आणि त्यानंतर त्यांनी जो आहे ते त्यांचा तो विशेष भावविभोर होऊन त्यांनी ते बघितल्यानंतर मग गदाधर पंडितांना कळालं की हे खूप उच्च स्तरावरचे भक्त आहेत, जे ह्या भौतिक गोष्टींना आसक्त नाहीये. तर जरी आपल्याकडे कसल्याही प्रकारचं ऐश्वर्य भगवंतांच्या कृपेने प्राप्त झालं असेल तरी त्याला आसक्त न होता, त्याच्यावरती आपला कसल्याही प्रकारचा अधिकार न गाजवता आपल्याला जी आहे ती भक्ती करत राहायची. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला थोडेसे पोटाला चिमटे पडतील असं कार्य करणं गरजेचं. आणि त्यामुळे गृहस्थ जीवनामध्ये नियमितपणे दान देणं गरजेचं आहे. ते दान दिल्यानंतर कुठेतरी आपल्याला मनाला, कुठेतरी पोटाला, कुठेतरी थोडेसे पण चिमटे काढतो. आणि ते केल्यानंतर आपल्याला, आणि ते केल्यानंतर सुद्धा ते भक्तिमय कार्य असल्यामुळे त्यातून आनंदच प्रदान होणार आहे. ठीक आहे. सुदुर्लभ. शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ असते. आता हे अतिशय महत्वाचे समजणं. आपल्याला कृष्ण भावनामृत मध्ये आपल्याला भाग घेण्याची संधी मिळालेली आहे, पण अजूनही आपल्याला शुद्ध भक्ती जी आहे ही प्राप्त झालेली नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की इस्कॉनमध्ये 10-12 वर्ष हरे कृष्ण मंत्राचा जप केल्यानंतरही काही भक्त जे आहेत हे सोडून जातात, पूर्णपणे त्या गोष्टीचा त्याग करतात आणि पुन्हा भौतिक कार्यामध्ये लागतात, भौतिक भोगवृत्तीमध्ये लागतात आणि सर्व गोष्टींचं नियमांचं सुद्धा उल्लंघन करतात. हे ज्ञान असून सुद्धा त्या गोष्टीचं ते पालन करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा मी ह्या गोष्टीचं वर्णन करतो की खास करून जेव्हा भक्तांच्या मुलांची मी त्यांचं काही प्रोग्राम वगैरे घेत होतो किंवा काही, मला हे गोष्टीचं पाहायला भेटलं की लहानपणापासून यांना कृष्ण भक्ती मिळाली, पण दुर्भाग्याने त्याचं ज्ञान असताना सुद्धा ते त्या गोष्टीचं भविष्यात पालन करू शकले नाहीये. एक दुर्भाग्य व्यक्ती आहेत जे भक्तीचं पालन, त्यांना भक्तीबद्दल ज्ञानच नाहीये, ते दुर्भाग्य आहेत. पण अतिशय दुर्भाग्यशाली जे आहेत त्यांनी भक्तीचं पालन केलेलं आहे, भक्तीचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि तरीही भक्ती कंटिन्यू करू शकलेले नाहीये. तर त्यामुळे शुद्ध भक्तीच्या स्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर खरंच ती तारेवरची कसरत आहे. त्यामुळे काळजीपूर्वक अपराध न करता योग्य प्रकारे शास्त्रांचं अध्ययन करून योग्य प्रकारे तीव्रतेने भक्ती करत, तीव्रतेने नामजप करत, श्रवण करत आपल्याला भक्तीमध्ये प्रगतीच करत राहायची आहे, अधोगती करायची नाहीये. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर शुद्ध भक्ती जी आहे ही सुदुर्लभ आहे. आपल्याला कृष्ण भावना ही प्राप्त झालेली आहे, पण अजूनही आपण शुद्ध भक्तीच्या स्तरावरती पोहोचलेलो नाहीये. त्यामुळे शुद्ध भक्ती जी आहे ही प्राप्त होणं हे दुर्लभ आहे आणि हे दुर्लभ प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न हा निरंतर असला पाहिजे. बघूयात प्रभुपाद काय म्हणतात. आध्यात्मिक जीवनाच्या प्रारंभिक काळात आत्मसाक्षात्कारासाठी अनेक प्रकारच्या तपश्चर्या, व्रते, तत्सम विधी सांगण्यात आल्या आहेत. परंतु एखाद्याने अगदी काममुक्त होऊन या विधींचे पालन केले तर त्याला भक्तिमय सेवेची प्राप्ती होणे शक्य नाही. स्वबळावर भक्तिमय सेवा प्राप्त करण्याच्या प्रयत्नात मनुष्याच्या प्रती निराशाच पडण्याची अधिक शक्यता असते. कारण भगवान श्रीकृष्ण कोणत्याही सामान्य मनुष्याला भक्तिमय सेवेचे दान देत नाहीत. तर एखाद्याने व्यक्तीने स्वबळावरती काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, भक्ती करण्याचा, मला नकोय भक्त, मला भक्तांचा संघ नकोय, मला गुरु नकोय, मी माझ्याच हिशोबाने माझ्या भरोश्यावरती मी करणार आहे, तर त्याला भक्ती प्रदान होईल याची काहीच गॅरंटी नाहीये. ते अतिशय कठीण आहे.
आणि भगवंत श्रीकृष्ण सुद्धा त्याला सहजरित्याने ते ते प्रदान करत नाहीत. भगवान श्रीकृष्ण एखाद्याला अगदी सहजपणे भौतिक सुख किंवा अगदी मोक्ष सुद्धा प्रदान करू शकतात, परंतु ते कोणालाही सहजपणे भक्तिमय सेवा प्रदान करीत नाहीत. तर शुद्ध भक्ती जी आहे ही दुर्लभ आहे, कारण भगवंत सुद्धा त्याला ते सहजासहजी प्रदान करत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आपण प्रभुपादांचा, गुरुवर्यांचा, कृष्णाचा पूर्णपणे आश्रय घेत नाही तोपर्यंत शुद्ध भक्ती ही प्राप्त होणार नाहीये. आणि त्यातूनही जाताना बऱ्याच काही परीक्षांना आपल्याला उत्तर द्यायचंय, बऱ्याच काही प्रश्न पडणार आहेत आपल्याला, बऱ्याच काही गोष्टी अडचणी येणार आहेत, त्याच्यातून आपल्याला उभं राहायचंय आणि त्यातून आपल्याला पुढे जायचं. जेव्हा प्रभुपादांची फॅक्टरी ह्याच्यामध्ये अलाहाबादमध्ये जेव्हा प्रभुपादांची फॅक्टरी जळाली, तिला आग लागली, प्रभुपादांची ड्रग्सची फॅक्टरी होती त्याला आग लागली. फॅक्टरीला आग लागल्यानंतर प्रभुपाद कसल्या प्रकारचा शोक करत बसले नव्हते तिथे. जेव्हा प्रभुपादांना देह सोडायची वेळ आली, त्यांच्या गुरुबंधूंनी त्यांना जेव्हा विचारलं की काही इच्छा आहे, कोण इच्छा? प्रभुपाद म्हणे कोण इच्छा नाही, माझी काहीच इच्छा नाहीये. तर त्यांच्या उदाहरणाद्वारे प्रभुपाद म्हणे हरी जे आहेत भगवंत, त्यांचा मी आश्रय घेतला आणि ते माझ्याकडून सगळं काही घेऊन जातात. तेव्हा ती फॅक्टरी जळाली, त्याच्यानंतर प्रभुपादांनी हाच लगेच प्रभुपादांचं वाक्य होतं की भगवंत माझी आसक्ती कमी करतायत, माझ्याकडे जी काही आहेत त्या गोष्टीपासून मला दूर नेत आहेत. तर त्या स्तरावरती पोहोचणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा छोटीशी जरी गोष्ट केली तरी आपण दुःख करत बसतो, त्या गोष्टीचा आपल्याला अतिशय त्रास होतो. त्याचा अर्थ असा नाही निष्काळजीपणे काही जाऊ दे, हे पण सोडून द्यायचं, तेही सोडून द्यायचं आणि निष्काळजी, तसं नाही यायचं. पण ती गोष्ट गेल्यानंतर आपण अतिशय शोक करत बसतो. तसा शोकही न करता आपल्याला जीवन जगायचंय आणि त्यानंतरच शुद्ध भक्तीच्या स्तरावरती आपण पोहोचणार आहोत. भक्तिमय सेवा ही केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेमुळेच प्राप्त होत असते. जर शुद्ध भक्तांची कृपा झाली तरच आपल्याला भक्तिमय सेवा जी आहे ही प्राप्त होणार आहे. श्री चैतन्य चरितामृत मध्ये असे म्हटले आहे की शुद्ध भक्त असणारा आध्यात्मिक गुरु आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपा प्रसादानेच एखाद्याला शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त होऊ शकतो. या व्यक्तीकरता अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात न गती कुतोपि. कशाही प्रकारची गती त्या व्यक्तीला प्राप्त होणार नाहीये जर गुरूंची कृपा झाली नाही तर. आणि जर गुरूंची कृपा झाली तर भगवंतांची कृपा ही नक्कीच होणार आहे आणि गुरूंच्या आणि भगवंतांच्या कृपेनेच आपल्याला शुद्ध भक्ती जी आहे ही प्रदान होते. आपल्या स्वबळावरती आपण शुद्ध भक्ती प्राप्त करू शकत नाही, हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे गुरूंचा आश्रय घेणं अतिशय गरजेचं आहे. जर कोणी असं म्हणलं की गुरूंचा आश्रय घेऊन काही घ्यायची गरज नाहीये, फक्त हरिनाम घ्यायचंय आणि हरिनामाच्याच बळावरती आपण तुम्ही करू शकता, तर तो पुन्हा एक ज्ञानमार्गासारखा खडतर मार्ग तुम्ही स्वीकार करताय आणि त्याच्यातून तुम्हाला प्राप्त होईलच याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी ऐनंद तनुजा किंकर. हे जे श्लोक आहे चैतन्य चरितामृतचे, एवढे त्या श्लोकांमध्ये मर्म आहे की जोपर्यंत या गोष्टींचं आपण पालन करणार नाहीये, जोपर्यंत आपण तृणाप्रमाणे नम्र होणार नाहीये, सहिष्णू होणार नाहीये वृक्षाप्रमाणे, जोपर्यंत कीर्तनीय सदाहरी नाही होणार आहे, जोपर्यंत न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामय करणार नाहीये, जोपर्यंत आपण गुरूंचा श्रीकृष्णांच्या चरण कमळांच्या धुळीचा आश्रय घेणार नाहीये, तोपर्यंत आपल्याला शुद्ध भक्ती प्राप्त होणार नाहीये. आणि अजूनही आपण कुठे ना कुठे या गोष्टीमध्ये कमी पडतोय आणि त्यामुळे आपल्याला ती शुद्ध भक्ती प्रदान झालेली नाहीये. अजूनही आपण आपल्या भौतिक आसक्ती, भौतिक विचार, भौतिक निर्णय किंवा आपल्या स्वतःच्या आसक्ती किंवा स्वतःचे विचार करण्याची पद्धती हे असंच असू शकतं, त्याच गोष्टीचं मी पालन करणार आहे, त्यामुळे आपण अजून सोडलेलं नाहीये. जसं मी ते चारवाक मुनींचं उदाहरण देतो. जनक महाराजांच्या महालामध्ये सगळेजण चर्चा करत होते की कशी बाबा काय करायचं, आपल्याला निरासक्त होणं फार गरजेचं आहे, आसक्ती सोडणं फार गरजेचं आहे, कशी सोडायची आसक्ती. आणि त्यावेळेस तिथे चारवाक मुनी पोहोचले. मग त्यांचं सादर तिथे झालं, स्वागत झालं, चरण धुतले गेले त्यांचे वगैरे. आणि त्यांना हा प्रश्न विचारला की मुनी महाराज तुम्ही सांगा की कशा प्रकारे आपण निरासक्त व्हायचंय. त्या क्षणी ते तिथून उठले आणि पळायला सुरुवात केली त्यांनी. सगळेजण म्हणाले काय झालं रे, का पळताय ते मुनी, काय झालं. सगळे जनक महाराज, त्यांचे मिनिस्टर सगळेजण त्यांच्या पाठीमागे पळायला लागले. ते गेले गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये एका झाडा जाऊन त्यांनी मिठी मारली. मग काही जण म्हणाले काय झालं, डोक्यावर परिणाम वगैरे झाला की असं बोलायला नको, चुकीचं झालं असेल, ही सगळी चर्चा चालू झाली. आणि जोर जोरात ओरडायला लागले मला सोड, मला सोड, मला सोड, मला सोड. म्हणे महाराज काय सांगा आम्हाला, त्याचं मर्म काय, तात्पर्य काय. म्हणे आसक्तीला आपण पकडून धरलंय आणि आपण त्याच्यावरती मोठे मोठे भाषणं देतोय की आपल्याला निरासक्त व्हायचंय, आपल्याला हे जग सोडायचंय, आपलं काहीच नाहीये
आणि तरी त्या गोष्टीला पकडून धरले, आपण सोडायला तयार नाही. आणि सर्वात जास्त आसक्त कोणाला आपण? या शरीराला, या देहाला, आणि त्या देहाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण आसक्त राहतोय, आणि त्यामुळे निरासक्त होऊ शकत नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला जी शुद्ध भक्ती आहे, जी सर्वोत्कृष्टची गोष्ट ह्या जगातली, ती प्राप्त होऊ शकत नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला शुद्ध भक्तीच्या नियमांचं तीव्रपणे पालन करायचंय, गुरूंचा आश्रय घ्यायचा आहे, त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आपल्याला शुद्ध भक्ती जी आहे ही प्राप्त होणार आहे. भक्तिमय सेवा अत्यंत दुर्लभ आहे. त्याचे अनुमोदन करताना तंत्रशास्त्रामध्ये भगवान शिव सतीला म्हणतात, प्रिय सती, जर एखाद्या अत्यंत उच्च श्रेणीचा तत्वज्ञानी असला तर तो अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त करून भौतिक जंजाळातून मुक्ती प्राप्त करू शकतो. वेदोक्त कर्मकांडे करून तो अनेक प्रकारच्या पुण्यकर्म करू शकतो. अशा प्रकारच्या जीवनामध्ये भौतिक सुख साधने उपभोगू शकतो. तथापि या सर्व प्रयत्नांचे फळ म्हणजे त्याला भक्तिमय सेवा प्राप्त होईल याची काहीच निश्चिती देता येणार नाही. म्हणजे एखादा कर्मकांडी असेल, किंवा एखादा ब्रह्मवादी असेल, किंवा एखादा जो व्यक्ती आहे हा ज्ञानमार्गाचा किंवा कर्ममार्गाचं पालन करून जास्तीत जास्त स्वतःची मुक्ती करून घेऊ शकेल, मोक्ष प्राप्त करू शकेल, किंवा तो व्यक्ती जो आहे तो या भौतिक संसारात वेगवेगळे कर्म काढून करून छान फळं बघून आनंदच राहू शकतो. पण त्या व्यक्तीला शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकेल याच्यात काहीच गॅरंटी नाहीये. त्या व्यक्तीला शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकणार नाही असं त्यांना सांगायचंय. कोण सांगतं हे? शिवजी सतीला सांगतात. जरी त्याने अशा विविध मार्गांच्या साह्याने अनेक सहस्त्र जन्मांमध्ये प्रयत्न केला तरी देखील त्या प्रयत्नांचे फळ म्हणून त्याला भक्तिमय सेवा प्राप्त होणे शक्य नाही. म्हणजे हजारो वर्ष जरी त्याने कर्मकांड केले, चांगलं हॅपी लिव्हिंग, हॅपी थॉट्स असं काही केलं, तरी त्याला हजारो वर्षांनंतर त्याला त्याचं काहीही फळ प्राप्त होणार नाहीये. त्याला शुद्ध भक्ती जी आहे ही प्राप्त होणार नाहीये. श्रीमद भागवतात प्रल्हाद महाराजांचेही असे म्हणतात की मनुष्याला केवळ स्वतःच्या प्रयत्नांच्या फळावरती आणि अधिकारी व्यक्तींच्या उपदेशांचे फळ म्हणून भक्तिमय सेवेची स्तर प्राप्त होणे शक्य नाही. त्यासाठी त्याला भौतिक वासनांपासून पूर्णपणे मुक्त असणाऱ्या शुद्ध भक्तांच्या चरण कमळाच्या धुळीकणांचा प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. त्यामुळे 3 महाबल सांगितले चैतन्य चरितामृतमध्ये. कोणते 3 महाबळ? एखाद्याच्या भक्तीमध्ये वृद्धी करण्यासाठी 3 महाबळ सांगितले आहेत. हा, शुद्ध भगवत भक्ताच. शुद्ध भक्ताचं उच्चिष्ट. अजून चरणधुळी. अजून ठीक आहे. त्याला चैतन्य चरितामृत मध्ये काय शब्द वापरलेले आहेत हे शोधून काढायचं. ठीक आहे. 3 महाबळ जे आहेत त्याला चैतन्य चरितामृत मध्ये खूप छान शब्द आहेत 3. ते 3 शब्द जे आहेत ते शोधून काढायचे आहेत. त्याचं वर्णन कुठल्या लीलेमध्ये येतं? जेव्हा गुंडीच्या मार्जन चाललेलं आहे त्या लीलेमध्ये त्याचं वर्णन येतं. कालिदास म्हणून एक बंगाली वैष्णव होते. त्यांनी काय केलं आणि कुठे त्याचं वर्णन करण्यात आलंय ते चैतन्य म्हणून शोधून लवकरात लवकर सांगायचं. म्हणजे आता लगेच नका सांगू, शोधा नंतर निवांत. पण हे आपल्याला चर्चेमध्ये आलेलं आहे बऱ्याच वेळा. महाराज सुद्धा प्रवचनात सांगतात, कथेमध्ये जेव्हा जगन्नाथपुरीची कथा आहे, किंवा वारंवार तुम्ही ऐकलं असणार आहे 3 महाबळ. त्या 3 महाबळ जे आहेत आपल्याला भक्तिमय जीवनात वृद्धिंगत करणार आहेत अतिशय. श्रीमद भागवतात सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात, हे राजन, मुकुंद म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण पांडव आणि यदुकुळांचे रक्षण करते आहेत. ते स्वतः तुमचे आध्यात्मिक गुरु आणि सर्व बाबतीत उपदेशक आहेत. ते तुमचे एकमेव आराध्य दैवत आहेत. ते अत्यंत प्रिय आणि प्रेमळ आहेत. तसेच ते तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही क्रियांचे निर्देशक आहेत. अधिक काय सांगावे, ते कधी कधी एका दूतासारखे तुमच्या आज्ञांचे पालन करतात. हे राजन, तुम्ही किती भाग्यवान आहात. भगवंतांनी तुम्हाला जी कृपा प्रदान केली आहे ती इतर लोकांना स्वप्नात देखील प्राप्त होणार नाही. या श्लोकाचे तात्पर्य असे आहे की भगवान एखाद्याला सहजच मोक्ष प्रदान करू शकतील, पण भक्तिमय सेवा क्वचितच प्रदान करतील. याचे कारण म्हणजे भक्तिमय सेवेद्वारे स्वतः भगवंतांना विकत घेता येते. बाई मी विकत घेतला. कसा विकत घेऊ शकतो?
फक्त शुद्ध भक्तीद्वारेच आपण भगवंतांना विकत घेऊ शकतो. हम्म. तर इथे वर्णन करण्यात आलेलं आहे, भक्ती जी आहे ही अतिशय दुर्लभ आहे आणि त्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. भावभक्ती जी आहे चं वर्णन करताना सांगितलं की साधना आसक्ती सकट आणि साधना आसक्ती शिवाय. तर त्याच्यामध्ये जी साधना भक्ती आहे ज्याच्यात आसक्तीसह साधना भक्ती केली तर त्याच्यामध्ये कृष्ण जे आहे ही भावभक्ती त्वरित प्रदान करत नाहीत. आणि साधना जी आसक्ती व्यतिरिक्त जर केली तर त्याचं वर्णन करताना सांगितलंय कितीही भरपूर वेळासाठी जरी साधना केली तरी त्या व्यक्तीला कृष्णाप्रती जर आसक्ती नसेल तर त्याला भावभक्ती प्रदान केली जात नाही, त्याला प्रेमभक्ती प्रदान केली जात नाही. तर भावभक्तीमध्ये भक्ती किती दुर्लभ आहे त्याचं वर्णन करताना भावभक्तीचे दोन प्रकार सांगितले, साधना भगवंतांना आसक्त होऊन आणि साधना भगवंतांना आसक्त न होता करणे. आपली सध्याची स्थिती जी आहे आपण भगवंतांना आसक्त नाही आहे, आपली साधना चालू आहे जेव्हा, आणि काही भक्त जे साधना अतिशय तीव्रतेने करतात तरी भगवंतांना अतिशय आसक्त आहेत. तुमच्याबद्दल नाही, माझ्याबद्दल बोलतोय मी, सॉरी. भगवंतांना आसक्त न होऊन असंच फक्त हरे ते मशीन सारखा हरे कृष्णाचा जप चालू आहे. भागवतामध्ये बसल्यानंतर कान उघडे आहेत, डोळे उघडे आहेत, शरीर तिथे, मन कुठे ते दुसरीकडेच आहे. अशा प्रकारे भगवंतांना आसक्त न होता साधना चालू आहे. अशा व्यक्तींना कितीही कालावधीसाठी भक्ती केली तरी त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होणार नाही. पण त्यात काही असे आहेत ज्यांनी साधना जी आहे ही आसक्ती भगवंतांप्रती आसक्ती ठेवून जरी केली तरीही भावभक्ती जी आहे ही प्राप्त होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. भावभक्ती त्वरित प्राप्त त्या व्यक्तीला होत नाही. मग करायचं की नाही? करत राहायची, कारण एक दिवस ती सफलता जी आहे ती प्राप्त होणार आहे. नाही तर हा प्रश्न पडतो ना, मग एवढंच आहे, जर नाहीच देणार आहे तर मग का करू मी? त्यांनी मला सांगितलं जे कधी देणार आहे त्यावेळेस तोपर्यंत मी करणार आहे, तेवढीच मी करणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की कसल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता पूर्णपणे भगवंतांना शरणागत जाणं हीच शुद्ध भक्ती आहे, हीच उत्तम भक्ती आहे. प्रभूजी एक प्रश्न होता. हा माताजी विचारा. प्रभूजी इथं वाक्य आले वरती की स्वतःच्या प्रयत्नांच्या बळावर किंवा अधिकारी व्यक्तीच्या उपदेशांचे फळ म्हणून भक्तिमय सेवेचा स्तर प्राप्त होणे शक्य नाही. आता हे पहिलं समजलं की स्वतःच्या बळावरती आपण नाही करू शकत. मग हे कसं घ्यायचं की अधिकारी व्यक्तींचा उपदेश तर गरजेचा असतो ना आपल्याला, मग त्याच्या बळावर होऊ शकत नाही म्हणजे? अधिकारी व्यक्तींच्या उपदेशांचे फळ म्हणून भक्तिमय सेवेचे स्तर प्राप्त होणे शक्य नाहीये. तर अ, जोपर्यंत कृष्णाची कृपा होणार नाहीये तोपर्यंत भक्ती प्राप्त होणार नाहीये. स्वबळ असू शकतं किंवा एखाद्या अधिकारी व्यक्तीने सांगितल्यानंतर त्याचं काही किंवा अधिकारी व्यक्तीने काहीतरी फळ प्रदान केलं, पण त्याच्यामध्ये कृष्णाची कृपा ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे काही काही वेळेस काही गोष्टी देऊन, म्हणजे असं ना टेबला खालून देऊन त्या काहीतरी गोष्टी प्राप्त करायचं. मग त्यावेळेस एखादी सेवा करून एखाद्या गोष्टी देऊन आपल्याला वाटतं की आम्ही जे आहे अधिकाऱ्यांकडून फळ प्राप्त करू शकतो. किंवा एखादा अधिकारी व्यक्ती जो आहे तोही शुद्ध स्तरावरती नाही आहे, पण तो उपदेश देतोय कारण त्याने अध्ययन केलेलं आहे, तो काहीतरी वरिष्ठ आहे आणि त्याच्याकडून काहीतरी प्राप्त झाल्यानंतर आपण अपेक्षा ठेवतो की मला शुद्ध भक्ती मिळाली किंवा मिळेल, असं नाहीये. तर त्यासाठी गुरु आणि कृष्णांची व्यवस्थितपणे कृपा होणं अतिशय गरजेचं आहे. कृष्ण कृपा अतिशय महत्वाची आहे भक्ती प्राप्त होण्यासाठी. त्यामुळे सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही पाहिलं तर त्यात प्रभुपाद लिहित आहेत की श्रीकृष्ण सहजासहजी शुद्ध भक्ती देत नाहीत. किंवा आपण जे पाहिलं भावभक्तीचे दोन प्रकार, की कृष्णाशी आसक्त होऊन सुद्धा त्याला सहजासहजी ती भक्ती मिळणार नाहीये. ठीक आहे. येस प्रभूजी. ठीक आहे. त्यानंतर आहे सांधनानंद विशेषात्मा आणि श्रीकृष्ण आकर्षणीय, हे आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहूयात. ठीक आहे. उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:30 ऑनलाईन आहेत हे सगळे क्लासेस. 5 दिवसाचे क्लासेस जे आहेत ऑनलाईन आहेत. गुगल मीट किंवा झूमची लिंक जी आहे ते महेश शेअर करतील सगळ्यांबरोबर. हरे कृष्ण.
भक्ति रसामृत सिंधु की जय। श्री रूप गोस्वामी पाद की जय। श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्णा। खुले हरे प्रश्न कृष्णा, पत्रिका, दंडवत प्रणाम. ओपन बुक, कोणता प्रश्न आहे त्यातला? ठीक आहे, मी बिवारीला विचारून घेतो कोणते प्रश्न द्यायचे. 2 प्रश्न असतील, सांगतो कोणते. ठीक आहे, उद्या किंवा परवा मी तुम्हाला ओपन बुकचे कोणते प्रश्न आहेत ते सांगतो. त्यात काय लिहायचं आहे ते तुम्ही मला सांगा, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते ओपन बुक लिहायला सुरुवात करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण.